हॅशटॅग मराठा राजकारण, हॅशटॅग इतिहासाचं पुनर्लेखन, हॅशटॅग भांडारकर इन्स्टिट्यूट तोडफोड प्रकरण, हॅशटॅग लाल महाल प्रकरण, हॅशटॅग बाबासाहेब पुरंदरेंना विरोध, हॅशटॅग राजकीय पक्ष, हॅशटॅग सामाजिक संघटना, हॅशटॅग उद्धव ठाकरेंना पाठिंबा, हॅशटॅग शरद पवारांशी जवळीक. हे सगळे हॅशटॅग एका हॅशटॅग जवळ येऊन थांबतात आणि तो हॅशटॅग आहे तो म्हणजे हॅशटॅग संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड आता 25 वर्ष पूर्ण करतंय आणि त्याच निमित्तानं संभाजी ब्रिगेडची आजपर्यंतची वाटचाल कशी राहिली आहे, संभाजी ब्रिगेडचं आजवरचं योगदान काय आहे, संभाजी ब्रिगेडबद्दलचे वादविवाद जे आहेत ते कोणकोणते झाले आणि संभाजी ब्रिगेडवरती आक्षेप कोणकोणत्या गोष्टींवर घेण्यात आला, या सगळ्याबद्दल आज आपण विस्ताराने जाणून घेणार आहे. आणि त्याच्यासाठी बोलबिडूच्या मंचावर आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड सर आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे बोलबिडूच्या मंचावर. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की हे इतके सगळे हॅशटॅग मी वापरले त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की संभाजी ब्रिगेडचा जो पसार आहे तो असा विस्कळीत असा पसार आहे ॲक्च्युली. तर पहिल्याच प्रश्नामध्ये आमच्या बोलबिडूच्या प्रेक्षकांना तुम्ही हे सांगा की संभाजी ब्रिगेडमध्ये आज किती गट पडलेले आहेत आणि ते जे गट पडलेत ते का पडलेत आणि त्या प्रत्येक गटाची नेमकी भूमिका काय? नाही, मुळात मराठा सेवा संघ याचे 32 कक्ष आहेत. त्यातलं प्रामुख्याने संभाजी ब्रिगेड हे सामाजिक युवकांसाठी स्थापन झालेलं आहे आणि जिजाऊ ब्रिगेड ही महिलांसाठी स्थापन झालेली आहे. आणि मग त्यानंतर मग संत तुकाराम महाराजांच्या नावाने वारकरी पीठ आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावाने शिक्षण परिषद आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने इतिहास परिषद आहे, शंकरराव मोहिते पाटलांच्या नावाने सहकार परिषद आहे. अशा वेगवेगळ्या अशा 32 कक्षामध्ये मराठा सेवा संघ काम करतो. आणि त्याची धारणा अशी होती की बाबा पंचसूत्री जी आहे ती बहुजन समाजाच्या हातामध्ये असली पाहिजे. त्याच्यामध्ये राजसत्ता प्रामुख्याने आहे, शिक्षण सत्ता आहे, अर्थसत्ता आहे, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आहे आणि धर्मसत्ता आहे. तर ही पंचसूत्री मराठा सेवा संघाने जाहीर केली आणि म्हणून राजसत्तेसाठी शिवराज्य नावाचा एक पक्ष स्थापन झाला. शिवराज्य नावाच्या पक्षाचे माम देशमुख जे आहेत इतिहासकार आणि ते त्यावेळेस कांशीराम साहेबांच्या बहुजन समाज पार्टीचे ते उपाध्यक्ष होते राष्ट्रीय. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली 1995ला पहिल्यांदा राजसत्तेसाठी शिवराज्य पक्षाची स्थापना झाली. शिवराज्य पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून बांधणी केली, शिवराज्य नावाचं एक पुस्तक लिहिलं, ती दिशा ठरवली. पुढं कालांतराने काही वर्ष मीही त्या पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर ब्रिगेडियर सुधीर सावंत हे सर्वाधिक काळ 10 वर्ष त्या पक्षाचे अध्यक्ष होते. परंतु शिवराज्य पक्षाला नाममात्र सुद्धा यश मिळालं नाही किंवा कुठून नोंद घ्यावा असं यश मिळालं नाही. आणि म्हणून राजसत्ता प्राप्त करण्यासाठी अलीकडच्याच काळामध्ये संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेतनं माझ्याबरोबर कार्यरत असलेले मनोज आखरे हे माझे सरचिटणीस होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 2016ला संभाजी ब्रिगेड नावाचा एक राजकीय पक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आला आणि त्याचं कार्य सुरू झालं. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे चिरंजीव सौरभ खेडेकर हे त्याचे सरचिटणीस आहेत. मी जी संघटना चालवतोय ती 2016ला सुरू झालेल्या राजकीय पक्षाचा जो विचार होता तो हळूहळू महाराष्ट्रामध्ये जायला लागला. त्यातनं निवडणुका लढल्या गेल्या, काही ग्रामपंचायतच्या, काही पंचायत समितीच्या, काही जिल्हा परिषदच्या. काही लोकांनी निवडणुका लढल्या परंतु त्यांना फारसं यश मिळालं नाही. आणि मग 2018ला जे आमचे सामाजिक कार्यकर्ते होते, जे राजकारणातल्या संभाजी ब्रिगेड पक्षामध्ये काम करायला लागले, त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला फारसं काही राजकारणात यश मिळण्याची शक्यता नाही आणि प्रचंड आर्थिक नुकसान झालं. कारण नगरसेवकचं निवडणूक असेल, नगरपालिकेची, महानगरपालिकेची, प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आणि मग ते सगळेजण संघटित झाले आणि त्यांनी आपलं संभाजी ब्रिगेडचं सामाजिक काम परत चालू ठेवलं पाहिजे, ती काळाची गरज आहे. आणि म्हणून 2018ला ते हळूहळू संघटित व्हायला लागले आणि मग त्यांनी परत संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचं काम सुरू केलं. मला सगळ्यांच्या आग्रहास्त परत संभाजी ब्रिगेडचं अध्यक्षपद स्वीकारायला लागलं. तर सध्या संभाजी ब्रिगेड जी आहे एक सामाजिक गट म्हणून काम करतो आणि एक राजकीय पक्ष म्हणून काम करतो. त्यातला राजकीय पक्षाने अलीकडेच शिवसेनेमध्ये जी फूट पडली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख
यांचं विभाजन झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाने आपल्याला राजकारणात कुठंतरी स्थैर्य मिळावं, मान्यता मिळावी म्हणून त्यांनी उद्धव गटाशी जवळीक साधलेली आहे, त्यांच्याबरोबर युती केलेली आहे. आम्ही सामाजिक संघटना जी काम करतो तिला एक विचारधारा आहे. शिवराय फुलेशाह आंबेडकर विचारधारेचे आम्ही कार्यकर्ते आहोत. ब्राह्मणेतर चळवळीचा सुद्धा शिक्का आमच्यावर आहे. खरं तर ती सत्यशोधक चळवळ आहे. महात्मा फुलेंच्या सत्यशोधनाच्या विचाराचा आमचा विचार आहे. आणि आदरणीय शरद पवार साहेब हे लोकनेते आहेत, जाणते नेते आहेत, आणि म्हणून त्यांच्याशी माझी व्यक्तिगत संबंध असल्यामुळं, कौटुंबिक संबंध असल्यामुळं संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचं नातं पवारसाहेबांशी जोडलं जातं. पण मला असं वाटतं की 50 वर्षाचं प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक जीवन ज्या पवारसाहेबांनी व्यतीत केले ते आता महाराष्ट्राचे पालक आहेत. ते कुठल्या एका पक्षाचे किंवा एखाद्या जातीचे किंवा एखाद्या संघटनेचे राहू शकत नाही. ते या महाराष्ट्राचे पालक आहेत. त्यामुळे पवारसाहेबांचं बहुतेक वेळा सगळ्यांशी संबंध जोडले जातात. या ना त्या कारणाने पवारसाहेबांकडे लोकांना जावंच लागतं. त्यांचा अनुभव दांडगा आहे. थोडक्यात म्हणजे तुम्ही जे संभाजी ब्रिगेडबद्दल आता सांगितलं की मनोज आखरे यांच्या नेतृत्वात जो आहे तो संभाजी ब्रिगेडचा राजकीय पक्ष आहे आणि प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वात जी आहे ती संभाजी ब्रिगेडची सामाजिक संघटना आहे. म्हणजे मला खात्री आहे की आता जे कन्फ्युजन सातत्याने ब्रिगेडबद्दल होत होतं ते आता दूर झालं असेल. तर आत्ता आपण आजच्या परिस्थितीबद्दल बोललो की संभाजी ब्रिगेडमध्ये कसे गट आहेत किंवा कोणत्या गटाची काय भूमिका आहे. पण 25 वर्षांपूर्वी जेव्हा संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली होती तेव्हा संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेमागचा नेमका उद्देश काय होता आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडसोबत नेमके कसे जोडले गेला? मुख्य काय आहे की 1 सप्टेंबर 1990ला मराठा सेवा संघाची स्थापना झाली. त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर आणि सरचिटणीस निर्मल कुमार देशमुख आणि कार्याध्यक्ष अमृतराव सावंत आणि अन्य सरकारी अधिकारी एकत्र आले. आणि साधारणपणे अभ्यासाअंती अशी पार्श्वभूमी दिसते की 1980ला मराठा महासंघाची स्थापना झाली होती. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील त्याचे अध्यक्ष होते आणि सरचिटणीस शशिकांत पवार होते. आणि तुम्ही 80 ते 90चं दशक 10 वर्षाचं जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या संघर्षामध्ये मराठा महासंघ उतरला. त्यातनं रिडल्स इन हिंदुइझम हे बाबासाहेब आंबेडकरांचं राम आणि श्रीकृष्णावर एक पुस्तक आहे, त्याचा संघर्ष उभा राहिला, तेही मराठा महासंघाचं आहे. आणि मंडल कमिशनचा रिपोर्ट सादर झाला होता. इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होत्या आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश असावा. परंतु शशिकांत पवारांनी एक पुस्तक लिहिलं, मंडल कमिशन एक विषाचा प्याला, आणि संपूर्ण दलित ओबीसी समाज अंगावर ओढून घेतला. आणि त्या काळामध्ये 80 ते 90च्या दशकामध्ये दलित पॅन्थर विरुद्ध मराठा महासंघ हा सामाजिक संघर्ष उभा राहिला. म्हणजे शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारेमध्ये साधारणपणे बहुजन समाजामध्ये एक वाद निर्माण झाला. अर्थातच मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठा महासंघाने नामांतराचा विषय, रिडल्सचा विषय किंवा मंडल कमिशनचा विषय हे तिन्ही जसे सोडले तसे शिवसेनेने उचलून धरले. म्हणजे सुरुवात मराठा महासंघाने केली आणि शिवसेनेने हळूहळू काय झालं की शिवसेना आक्रमक होत गेली आणि मराठा महासंघाचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेकडे वळलेले दिसतात मराठवाडा, विदर्भ, खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर शिवसेनेचा उदय झाला. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर काय होतं की मंडल कमिशन, व्ही.पी. सिंग सरकार आणि समाज कल्याण मंत्री केंद्रामधले त्यांनी एक निर्णय घेतला. त्यावेळेस रामविलास पासवान समाज कल्याण मंत्री, त्यांनी एक निर्णय घेतला की मंडल कमिशन लागू करायचं. आणि दुसरा निर्णय घेतला की त्यांनी ॲट्रॉसिटीचा कायदा लागू केला. आता या दोन्हीचा समाजावर काय परिणाम होईल तर मंडल कमिशनमुळं आरक्षणाची मर्यादा आता वाढणार होती, ती 50% जाणार होती. खरं तर बऱ्याच लोकांना हे माहीतच नव्हतं की शेड्यूल कास्टचीच मर्यादा वाढवतायत का ओबीसी नावाचा नवीन वर्ग येतो. कारण प्रचार प्रसार माध्यमातून आरक्षणाची मर्यादा वाढवणार म्हणजे त्यांना असं वाटायचं की शेड्यूल कास्टचीच ती मर्यादा वाढवतायत, अस्पृश्य जातींनाच संख्या वाढवतायत. परंतु ज्यावेळेस मंडल कमिशन लागू झालं त्याच्यावर सुप्रीम कोर्टात केसेस दाखल झाल्या. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निर्णय 1994ला आला. हा संपूर्ण जर तुम्ही प्रवास बघितला तर जे सरकारी कर्मचारी होते त्यांच्यामध्ये एक इनसिक्युरिटी तयार झाली होती. म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशनचा एक मुद्दा त्या आरक्षणाच्या अंतर्गत होता.
त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीचा कायदा हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सला एक ताकद देत होता, एक संरक्षण देत होता. आणि नैसर्गिक होतं की आपल्या संरक्षणासाठी एक संघटना असली पाहिजे आणि म्हणून मराठा सेवा संघाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये त्या संघटनेचा उद्देशसुद्धा प्रामाणिक होता की बुवा आपल्याला पंचसूत्री आपल्या ताब्यात असली पाहिजे, ज्याच्यामध्ये राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि धर्मसत्ता, आणि ही विचारधारा घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना झाली. त्या विचाराचा विस्तार करण्यासाठी 32 कक्षाची स्थापना झाली. आणि मग हळूहळू मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडची 1996ला प्रथम मराठा युवक संघटना म्हणून स्थापना झाली. आणि 1997ला एक IPS अधिकारी होते बहाल साहेब, त्या बहाल साहेबांनी या महिलांच्या आणि युवकांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड नाव द्यावं आणि जिजाऊ ब्रिगेड असं नाव द्यावं. ब्रिगेड हा शब्द मुख्यतः त्याच्यामध्ये अपिलिंग झाला आणि तसं मान्य झालं. आणि सिंदखेड राजाचं जवळ एक गाव आहे, त्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा, तिथं पहिली शाखा 1997ला स्थापन झाली. आणि म्हणून 97 पासून 22पर्यंत आम्ही 25 वर्ष मानतो त्या शाखेच्या स्थापनेपासून. म्हणून आता त्याला आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करतोय. आता संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते निश्चितच मराठा सेवा संघाच्या विचारधारेवर चालतं आणि त्यामुळं मराठा सेवा संघाचा परिवार असल्यामुळं संभाजी ब्रिगेडची विचारधारा ती जवळची आहे. पण तुम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये कसे आलात, म्हणजे तुम्हाला संभाजी ब्रिगेडकडे आकर्षण कसं झालं आणि तुम्ही कसे सामील झालात या संपूर्ण परिवारात? नाही, मुळात मी स्वतः मराठा महासंघाचं कार्य करत होतो. पुण्यामध्ये पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना आम्ही सुद्धा ज्याला आपण म्हणतो की एक केडर बेस संघटना असावी अशी आमच्या संघटनेची धारणा होती. म्हणून आम्ही डॉक्टर आ साळुंके, मा देशमुख, अशोक राणा, जेमिनी कडू, जयसिंगराव पवार सर यांचेही आम्ही अभ्यास वर्ग घेत होतो, प्रशिक्षण वर्ग घेत होतो. सेवा संघ त्या पद्धतीनेच वाढत होता. संभाजी ब्रिगेडचं सुद्धा प्रशिक्षण मा देशमुख, आ साळुंके सर, जेमिनी कडू हे सगळं साम्य पातळीवरच सुरू होतं. मराठा सेवा संघाची आमची तशी जवळीक पहिल्यापासून होती, कारण मराठा जातीची संघटना म्हणून म्हणा किंवा अन्य कारणाने विचारधारा जरी एक नसली, कारण मराठा महासंघाची हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव होता, हे फुले-शाहू आंबेडकर विचारधारीचा म्हणजे बहुजनवादाचा होता. नेमकी घटना जर सांगायचं म्हटलं तर 1997ला पुण्यामध्ये मराठा मेळावा घेण्यात आला होता शिवशंकर सभागृहामध्ये, आणि त्यावेळेस युतीचं सरकार होतं आणि जवळपास पहिल्यांदाच मराठा संघटनेच्या कार्यक्रमाला 7 मंत्री उपस्थित झाले होते. पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये असे मंत्री जातीच्या संघटनेला कार्यक्रमाला जात नव्हते, कारण त्याच्यावर जातीचा शिक्का बसेल. तर त्या कार्यक्रमाचे पूर्ण दिवसाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर संस्थापक मराठा सेवा संघाचे होते आणि त्यांच्याशी माझी आपसुकच जवळीक निर्माण झाली. पुढं त्यावेळेस खेडेकर साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असल्यामुळं अकोल्याला होते. त्याच्यानंतर त्यांची बदली ठाण्याला झाली, त्याच्यानंतर ते पुण्याला आले. तर साधारणपणे ते 2003ला नोव्हेंबर महिन्यात पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्यांचं कार्य सुरू झालं. तर पुण्यातल्या सगळ्या सामाजिक संघटना असतील, शिक्षण संस्था असतील, बँक्स असतील, राजकीय पक्षातले प्रतिनिधी असतील, तर यांची ओळख करून देणं, खेडेकर साहेबांना भेटायला लोकांना आवडतं, त्यांच्या घरी घेऊन जाणं आणि हळूहळू या पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये खेडेकर साहेबांबरोबर फिरण्याचा, प्रवास करण्याचा, अनेक लोकांना भेटण्याचा योग आला. आणि नंतर असं घडलं की दरम्यानच्या काळामध्ये एक वाद सुरू होता. तो म्हणजे 2003ला जेम्स लेनचं पुस्तक आलं होतं, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, आणि त्या पुस्तकासंबंधात आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधिमंडळामध्ये त्याच्यावर बंदी घालण्याचा आग्रह धरला होता. परंतु विधिमंडळामध्ये अनेक कारणाने सल्ला वगैरे घेतले कायदेशीर, परंतु आपल्याला बंदी घालता येत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, तर त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. नंतर ज्ञानेश महाराव चित्रलेखाचे संपादक यांनी चित्रलेखामध्ये त्या जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल लिखाण केलं. त्याच्यामध्ये मग प्रफुल्लकुमार तावडे किंवा रा आ कदम किंवा तानाजी वाडेकर हे असे इतिहासकार पुण्यामध्ये काम करत होते. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्याची बातमी पुण्यनगरी पुढारीमधनं आली.
हळूहळू जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाण 91 पान नंबरवर आहे हे लोकांमध्ये पसरायला लागलं. आणि एक दिवस 5 जानेवारी 2004ला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर सकाळी सकाळी कारवाई केली. कुणी त्याला तोडफोड म्हणतं, कुणी भांडारकर जाळलं म्हणतं, कुणी निषेध म्हणतं. पेपरनी तर अगदी अतिरेकी, त्या काळामध्ये तालिबानी शब्द प्रसिद्ध होता तोही वापरला आणि खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रसिद्धी माध्यमामध्ये संभाजी ब्रिगेडच्या विरोधामध्ये एक जहाल संघटना, अतिरेकी संघटना अशी प्रसिद्धी मिळायला लागली. आणि अक्षरशः 15 दिवस संभाजी ब्रिगेडला ती किती दोषी आहे, एका ज्ञान विद्यापीठावर हल्ला झाला. भांडारकर प्राच्यविद्या संस्था ही फार मोठी, त्याला बोरी म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला बोरी म्हणून संबोधित गेलं. अर्थातच ते एक ज्ञानपीठ आहे हे खरं आहे, परंतु घडलेली घटना काय की जेम्स लेन जो लेखक आहे, इंग्रजी लेखक, हा भांडारकर प्राच्यविद्या मध्ये अभ्यास करत होता आणि त्याचं एक शिवाजी महाराजांवर बहुलकरांबरोबर एक पुस्तक पण आलं होतं आणि त्यानंतर हे दुसरं पुस्तक होतं. आणि ज्यांनी मदत केली लिखाण करायला तर ते सगळेजण भांडारकर प्राच्यविद्या संस्थेशी संबंधित लोक होते किंवा भांडारकरमध्येच या पुस्तकाचं लिखाण झालं किंवा ज्या काही टिंगल टवाळक्या झाल्या शिवाजी महाराजांबद्दल तर त्या भांडारकरमध्ये झाल्या, अशा कार्यकर्त्यांमध्ये धारणा झाल्या आणि एक कारवाई झाली आणि खऱ्या अर्थाने संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात नावारूपाला आली, चर्चेत आली. त्या काळामध्ये GTV आणि ETVनी तर लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं त्या कारवाईचं आणि हळूहळू ही संघटना नावारूपाला आली. पण आता जसं तुम्ही जेम्स लेन प्रकरणाबद्दल बोलताय तर खरा इतिहास, खोटा इतिहास याबद्दल भांडता भांडता संभाजी ब्रिगेडचा स्वतःचाच हा जो इतिहास आहे तो ब्रिगेडला कधी अडचणीचा ठरतो का? म्हणजे तुम्ही आत्ता उल्लेख केला ते जेम्स लेन प्रकरण असेल किंवा लाल महालातलं प्रकरण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐतिहासिक गोष्टी आणि आत्ता तुम्ही जे उपक्रम राबवताय की तुम्ही तरुणांना इकॉनॉमिक पॉलिसी शिकवताय, तर इकडून तिकडं शिफ्ट करणं खरंच सोपं आहे का आणि मुलं शिफ्ट होत आहेत का? म्हणजे मुळात काय होतं आहे की जेम्स लेन प्रकरण हे एक निश्चितच कारण जरी असलं तरी ज्या प्रशिक्षण वर्गामध्ये आम्हाला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराची पेरणी केली गेली होती, बाबासाहेब आंबेडकरांचा जो दृष्टिकोन होता समाजकारणातला समतेचा, तत्वाचा, तो विचार आमच्याकडे होता. आणि मुख्यतः छत्रपती शाहू महाराज यांचं एक प्रकरण आहे 1899ला वेदउक्त प्रकरण कोल्हापूरला घडलं आणि वेदउक्त का पुराणउक्त ह्याचा संघर्ष इतका शिगेला पोचला होता की त्या काळामध्ये लोकमान्य टिळक त्याच्यात पडले होते आणि अक्षरशः सप्टेंबर महिन्यामध्ये 2001ला लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांना उद्देशून अग्रलेख लिहिला की आपण शूद्र आहात, आपण कुणबी आहात, आपण घाटगे घराण्यातनं आलात, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांचे हितकर्ते होते आणि म्हणून आम्ही त्यांना क्षत्रियत्व बहाल केलं होतं आणि शिवाजी महाराज तसे जन्माने शूद्रच होते. अशा प्रकारच्या अग्रलेखाची चर्चा आम्हाला त्यावेळेस कळाली. आणि मग प्रश्न असा येतो की महात्मा फुलेंचं सत्यशोधक विचारसरणीचं त्यांचा पक्ष होता, त्यांचं सत्य धर्म नावाचा एक धर्म होता आणि सत्याचा आग्रहच महात्मा फुलेंनी केला होता. सत्य सर्वांचे घर, सत्य सर्वांचा आधार, हे त्यांनी काव्यरचनासुद्धा केलेली. आता ही मूळ विचारधारा सत्यशोधकाची आहे. पण शाहू महाराज ज्यावेळेस या विचारसरणीचं कार्य सुरू करतात त्यावेळेस त्याला ब्राह्मणेतर असं संबोधित करण्यात आलं आणि खरं तर सत्यशोधक विचारसरणी एका वादाच्या विषयावर वळली आणि तोच विषय पुढं 1932पर्यंत काँग्रेसमध्ये सत्यशोधक चळवळीचं विसर्जन होसपर्यंत किंवा गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात समाविष्ट होण्यासाठी, ब्राह्मणेतर बहुजन समाजाला सहभागी करण्यासाठी तर 32 वर्ष हा संघर्ष उभा राहिला आहे. त्या काळामध्ये इतिहास दोन्ही बाजूने लिहिला गेलेला आहे. तर मला नमूद करावं वाटतं की रामदास स्वामींचं जे काही गुरुत्वाचा विषय आहे किंवा दादोजी कोंडदेव शिक्षक पालक असल्याचा विषय, तर हे आपलं वर्चस्व शिवाजी महाराज नावाच्या प्रेरणा असलेल्या महाराष्ट्राच्या देशाच्या व्यक्तीवर असलं पाहिजे वर्चस्व, म्हणून ते लिखाण झालं. आणि ती विचारसरणीचे पुनर्जीवन जे 1997ला संभाजी ब्रिगेड स्थापन झाली आणि त्यातनं झालं. मग आपल्याला मुद्दामून सांगावंसं वाटतं की भांडारकर हा एक विषय आहे, पण रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याचं शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी त्यांच्या पत्नीच्या समाधीवर उभं करण्यात आलेले. आता हे
वाघ्या कुत्र्याचा जन्म झाला कसा ही कहाणी आली कुठं ते इतिहासात कुठंच सापडत नाही. म्हणजे शिवभारत हे शिवाजी महाराजांवरचं मूळ जे आपण म्हणतो समकालीन कागदपत्र किंवा त्यांचं आत्मचरित्रही काही लोक म्हणतात किंवा त्यांच्या दरबारात लिहिलेलं लिखाण आहे ते म्हणजे प्रथम दर्जाचं आहे. जे दे शकावली, जे दे करीना, त्यानंतर पत्रव्यवहार शिवाजी महाराजांचे किंवा शहाजी महाराजांचं आत्मचरित्र, पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान, माधव विलास चंपू हे संस्कृतमधले ग्रंथ आणि अगदी संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचं अप्रतिम राजकारण आणि अर्थकारणावर पुस्तक लिहिले. आता ह्या सगळ्याचा अभ्यास केला तर अनेक गोष्टी त्याच्यात दिसत नाही. म्हणजे रामदास स्वामींचं नाव दिसत नाही, दादोजी कोंडदेवचं दिसत नाही. तसंच वाघ्या कुत्र्याचं जे शिल्प आता रायगडावर बसवलं त्याचाही कुठं संदर्भ सापडत नाही. मग ह्या अनैतिहासिक गोष्टी आल्या कुठून तर त्याचा अभ्यास करता राम गणेश गडकरींनी लिहिलेलं त्याच्यामध्ये प्रके आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे जे मराठाचे संपादक होते त्यांनी एक गोष्ट लिहिली की शिवाजी महाराजांकडं वाघ्या नावाचं एक विश्वासू कुत्रं होतं, पण त्याच्यात वाघ्या नाव नाही, मुळात मोत्या नाव आहे. म्हणजे मी दुरुस्त करतो, त्याला मोत्या नाव दिलेलं आहे त्यांनी आणि ते इमानी होतं, विश्वासू होतं आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्या चितेमध्ये त्यांनी उडी मारली, अशा प्रकारचं ती गोष्ट आहे. तर ती राम गणेश गडकरींच्या त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आली आणि ते शिल्प तिथं बसवलेलं ते आम्ही उद्ध्वस्त केलं. त्यातनंही बराच वाद झाला. धनगर समाजाची श्रद्धा वाघ्या कुत्र्यावर आहे कारण ते खंडोबाचं श्वान आहे, परंतु त्याच्यातला बराच संघर्ष जर बघितला तर तो ऐतिहासिकच संदर्भाने होता, तो काही जातीय नव्हता. दुसरं जर तुम्ही बघितलं तर राम गणेश गडकरींचा पुतळा परत संभाजी महाराजांच्या उद्यानामधून तो उद्ध्वस्त केला, कारण त्याच्यामध्ये त्यांचं ते पुस्तक जे आहे त्याचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे, राजसन्यास नावाचं ते पुस्तक आहे. राजसन्यास या पुस्तकामध्ये हे सगळं आलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये जे चुकीचं संभाजी महाराजांबद्दल लिहिलं तर ते संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी वाईट प्रकारचं लिखाण केलं एक कादंबरीमय पुस्तकामध्ये, तर ते राम गणेश गडकरींचा सुद्धा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला. तर हा झाला साधारणपणे इतिहास. पण वर्तमानामध्ये काय होतं आहे, वर्तमानामध्ये आता आम्ही जी बदलती भूमिका घेतो आहे, म्हणजे जसं आता संभाजी ब्रिगेडनी राजकीय पक्ष काढला, त्यांचाही शिवसेनेशी संघर्ष होतो आहे, कारण सावरकरवाद हा त्यांच्यासाठी खूप आत्मीयतेचा विषय, कारण हिंदुत्व सावरकरांचं शिवसेनेने स्वीकारलेले. तुम्ही जर बघितलं की अगदी परवा दिवशी 30 नोव्हेंबरला वर्धापन दिन होता संभाजी ब्रिगेडच्या राजकीय पक्षाचा नाशिकला. आता तिथं भास्करराव जाधव शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आले होते आणि आमचे गंगाधर बनबरे प्रवक्ते त्यांनी त्यावेळेस सावरकरांच्या विषयावर जे आक्षेप आहेत की जे नोंदवले गेलेले आहेत त्यांच्या स्वातंत्र्यवीर या विषयावर आणि त्यांचं त्यातलं योगदान, तर तिथं त्यांचा भास्करराव जाधवांचा आणि त्यांचा स्टेजवरच संघर्ष झाला. तर निश्चितच हिंदुत्ववादी संघटनेशी ज्यावेळेस तुम्ही युती करायचा प्रयत्न करता तो आजच्या काळामध्ये ते काही परवडणार नाही. पण हे झालं राजकीय पक्षाबद्दल. मला तिथे मूळ मुद्द्यावर यायचं की आजच्या तरुणांना तुम्ही आधीची जी ऐतिहासिक बैठक आहे त्याच्यापासून इकॉनॉमिक पॉलिसीकडे कसं नेताय? काय झालेलं आहे खरं सांगायचं म्हणजे की ऐतिहासिक ज्या काही गोष्टी आहेत त्या भावनिक आहेत, आमच्या अस्मितेच्या आहेत, परंतु जगामध्ये व्यवहार आपण पाहायला लागतो. नेमकं काय घडलेलं आहे तर जवळपास संभाजी ब्रिगेडवर 600 वेगवेगळ्या केसेस झाल्या. त्याच्यामध्ये मी जसं भांडारकरचं सांगितलं, वाघ्या कुत्र्याचं सांगितलं किंवा गडकरीचा पुतळा सांगितलं, अगदी शिवनेरीवर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला फोडलं होतं आणि अगदी मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने त्याच्या अगोदर जे मराठा आंदोलन संभाजी ब्रिगेडनी चालवलं त्याच्यातही खूप केसेस झाल्या होत्या. मला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस मी हे सांगतो की भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर कारवाई करणाऱ्या 72 लोकांपैकी 5 लोकांचं निधन झालं होतं ज्यावेळेस निकाल आला की हे निर्दोष आहेत. तो पहिला मला धक्का बसला. दुसरं 2016ला मराठा क्रांती मोर्चे आपण काढले, 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले, 58 मोर्चे निघाले, जगाने त्याची नोंद घेतली, शांततेचे अहिंसेचे मोर्चे होते, परंतु कालांतराने ते ठोक मोर्चामध्ये रूपांतर झाले कारण सरकारकडून आपल्याला काही न्याय मिळत नाही आणि त्यामुळं 14,000 केसेस झाल्या. परंतु त्यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी मला भावली, मला वाईट वाटलं किंवा मला नेमकं काय बोलावं त्याच्याबद्दल कळत नाही, काका शिंदे नावाच्या मुलाने सर्वप्रथम औरंगाबाद जिल्ह्यामध्ये
पैठणच्या त्या नदीमध्ये उडी मारली आणि तो पहिलं आत्मबलिदान त्यांनी दिलं मराठा आरक्षणासाठी. पहिलं एकदम सुरुवातीला 1982ला अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून आत्मबलिदान दिलं होतं या आरक्षणासाठी. आपलं रक्त सांडलं होतं. काका शिंदे माझ्याबरोबर शिवशाव यात्रेमध्ये माझ्या गाडीचा चालक म्हणून काम करत होता. त्याच्या घरी जर तुम्ही गेला तर माझा एकट्याचाच फोटो त्याच्याबरोबर दिसतो. अत्यंत गरीब परिस्थितीतला मुलगा. आणि त्यानंतर 42 तरुणांनी आत्महत्या केली किंवा आत्मबलिदान केलं. आता आरक्षणाचं जे आपण आंदोलन चालवतोय त्याच्यासाठी आपण सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी मी स्वतः मराठे शूद्र पुस्तक लिहिलं. पहिलं नारायण राणे समितीतनं एक आरक्षण आलं ESBC, तेही टिकलं नाही हायकोर्टामध्ये. नंतर देवेंद्र फडणवीसांनी SEBC आणलं, तेही टिकलं नाही. आणि मग याचं जे काही आपल्याला न्याय मिळत नाही आणि आरक्षण मिळत नाही यातनं नैराश्य जे निर्माण झालं त्यातनं 42 तरुणांनी आत्महत्या केली, आत्मबलिदान केलं. हे मला खूप म्हणजे दुःखद गोष्ट आहे. दुसरं, देशभर काही गोष्टी घडलेल्या आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने नोटाबंदी आली. नोटाबंदी म्हणजे काय, नोटाचे चलन बदलायचं होतं खरं. 1000 रुपये 100 रुपयाच्या नोटा सहजासहजी बँकेमध्ये बदलता आल्या असत्या. तुम्ही जुन्या दिल्या असत्या, नवीन घेतल्या. पण अचानक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक दिवस येऊन जाहीर केलं की बाबा नोटाबंदी झाली आणि संपूर्ण देश हल्ला. छोटे छोटे व्यापारी ज्यांच्याकडे रोख पैसे होते ते गडबडून गेले. काही मर्यादा होत्या बँकेत भरायच्या काढायच्या, या सगळी गडबड होऊन गेले. त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे 1,500-2,000 हजार लोक मेले, धक्क्यांनी मेले, काही लाईनीत उभा राहून मेले. आणि मनमोहन सिंग जे आपले अर्थमंत्री होते, 10 वर्ष पंतप्रधान होते, त्यांनी सांगितलं की भारताची इकॉनॉमी ही सेल्फ ड्रिव्हन आहे. म्हणजे स्वतः स्वयंरोजगार निर्माण करतात लोक. म्हणजे छोटे छोटे भाजीची दुकानं असतील, फळाची दुकानं असतील, किराणा मालाचं दुकान असेल, मेडिकल शॉप, म्हणजे आपला स्वतःचा सेल्फ कमिटमेंट ठेवून आपण तो व्यवसाय उभा करतो. आणि ती इकॉनॉमी भारताची जवळपास 60% जास्त आहे. तर आर्थिक विवंचना खऱ्या अर्थाने भारतामध्ये त्यानंतर जाणवायला लागली. अचानक आपल्याकडं 2018 नंतर कोविडचा प्रसार वाढत गेला, जो चायनामध्ये होता सुरुवातीला. मग आपल्याकडं लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊननी जवळपास 2 वर्ष या देशाचं जगाचं अर्थकारण पूर्ण विस्कळीत केलं. थांबलं होतं हे सगळं. आता खरं सांगायचं म्हटलं तर सामाजिक भावना प्रामाणिकन चांगल्या असल्या, सत्यशोधन केलं पाहिजे इतिहासाचं, अनेक गोष्टी. पण कार्यकर्त्यांची विवंचना आर्थिक आहे. कारण मी 25 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये कार्यकर्त्यांकडे उमेद असते, शिक्षण असतं, ज्ञान असतं, परंतु योग्य ती दिशा मिळाली नसल्यामुळं त्यांचं हे सगळं वेळेत जे काही व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि वयाच्या 40-45ला त्यांची आर्थिक विवंचना जाणवायला लागली मला. आणि म्हणून त्यांना आर्थिक चळवळीकडे वळवायचा निर्णय घेतला. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं की प्रथम दुबईला आम्ही एक पर्यटन म्हणून आणि एक बिझनेस कॉन्फरन्स म्हणून 2014-15ला सुरुवात केली. आणि 15 वेळा आम्ही दुबईला 750 लोकांना घेऊन गेलो प्रायोगिक तत्वावर. तिथं जायचं, तिथले आपले जे लोक आहेत, नोकरी उद्योग व्यवसाय करतात, त्यांना बोलवायचं, त्यांच्याशी 2 दिवसाचं बिझनेस कॉन्फरन्स घ्यायची. मला दुबई का आकर्षित करते तर 1980 पूर्वी जर तुम्ही बघितलं तर मुंबई हे स्वप्ननगरी होती. जीवाची मुंबई असं आम्ही ऐकायचो. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं देशातनं लोक मुंबई पाहायला यायचे, तसेच गल्फ कंट्रीतनं लोक मुंबई पाहायला यायचे. पण 80 नंतर दुबईचा जो विकास झालेला तो थक्क करणारा आहे. ते वाळवंटात निर्माण झालेलं स्वर्ग आहे. ज्यावेळेस आपण वाळवंटच म्हणतो तर तिथं पाणी नाही, तिथं शेती नाही, तिथं उत्पन्न नाही. अशा वेळेस दुबईने जो अभूतपूर्व विकास केला, ठीक आहे तेलाचे पैसे एक गोष्ट आहे, पण तेलाच्या पैशावर हे उभं राहत असलं तरी पाणी विकत घ्यावं लागतं तिथं. हे अनेक गोष्टीवर चर्चा करू शकतो आपण. तर दुबई ही मला प्रेरणा वाटायला लागली. आणि त्यातनं हळूहळू मी कार्यकर्त्यांची मानसिकता बघायला लागलो, त्यांना ते आकर्षक वाटायला लागलं. आणि मग आम्ही ज्या कार्यकर्त्यांवर पोलीस केसेस झालेले आहेत, कोर्ट केसेस आहेत, त्यांना परदेशात नेता येत नाही, पासपोर्ट नाही आहे, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळालेल्या नाही. मग अशांसाठी काय करायचं म्हणून आम्ही ठरवलं की बारामतीला कृषी विज्ञान केंद्र आहे. त्या ठिकाणी त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे आणि तिथं खूप शेतीवर प्रयोग आहे, कारण ग्रामीण भागामधनं हे मुलं येतात. म्हणून 3 दिवसाचं आम्ही बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक प्रशिक्षण शिबिर ठेवलं आणि नामवंत उद्योजकांना
आणि नामवंत मोटिवेशनल स्पीकर्स, बिझनेस स्पीकर्सला बोलवलं आणि 3 दिवस प्रशिक्षणाबरोबर प्रत्यक्षदर्शी जसं बारामती टेक्स्टाईल पार्क दाखवलं, डायनॅमिक मिल्क डेअरी दाखवली किंवा ज्या MIDCमध्ये नवीन कंपन्या बारामतीला तयार झाल्या त्या दाखवल्या आणि तो संवाद झाला. अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम होता तो यशस्वी झाला. पण दुर्दैवाने लगेच लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊन नंतर आम्ही काय करायचं कामाची सुरुवात, तर आम्ही प्रायोगिक तत्वावर असं ठरवलं की आमच्या लोकांना बदललेल्या जगाची इथंच ओळख करून द्यायची. तर मग लॉकडाऊन नंतर आमचा पहिला कार्यक्रम संभाजी ब्रिगेड सामाजिक कार्यकर्त्यांचा हा आम्ही ग्रँड हयात कल्याणी नगरला 5 स्टार हॉटेलमध्ये घेतला. आणि मला गमतीने मी म्हणतो की आमच्या कार्यकर्त्यांनी हयातीत हयात बघितलं नसतं, पण त्यांना ते आम्ही दाखवलं. दिवसभराचा तो कार्यक्रम होता. चांगले वक्ते होते, ते नामवंत उद्योजक आले होते. हॉटेल इंडस्ट्री असेल, ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल आणि नामवंत चित्रपटातले दिग्दर्शक नागराज मंजुळे असतील, सुपरस्टार भरत जाधव असतील, हिंदी चित्रपटात नामवंत कलाकार असलेले अशोक समर्थ आणि नवीन तरुणामध्ये आता क्रेज असलेले निखिल चव्हाण, हे सुद्धा आम्ही ॲक्टर्स तिथं बोलवले होते की त्यांच्यामध्ये एक ऊर्जित अवस्था यावी. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही 23 बिझनेस कॉन्फरन्स घेतल्या. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय झालं, तर तरुणांमध्ये अर्थकारणाची ओळख, उद्योग व्यवसायाची ओळख सुरू झाली आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जे कुठलाही उद्योग व्यवसाय करत नव्हते, समाजकार्य हेच आपलं काम, दुसऱ्याची धुनी धुवत बसायची, स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करायचं. मी आज तुमच्याशी बोलतोय तर मी दाव्यानिशी सांगतो की माझा आज प्रत्येक कार्यकर्ता कमीत कमी 1 कोटीचा टर्नओव्हर करणारा व्यवसाय करायला लागला आहे. हे फक्त 2-2.5 वर्षातली गोष्ट आहे. आणि दुसरीकडे जे आम्ही एक आंदोलन चालवतो ते म्हणजे खरं तर सीइंग इज बिलिव्हिंग या कॉन्सेप्टमध्ये दुबईला जायला लागलो आणि त्याचा विस्तार विचाराचा करायचा ज्यावेळेस ठरवलं, तर अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला या संकल्पनेतनं आम्ही एक पेज चालवतो. फेसबुक पेज आहे, त्याच्यानंतर काही मार्गदर्शन, काही व्हॉट्सअप ग्रुप. यातनं 8,500 तरुण परदेशामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये, 53 देशामध्ये नोकरीसाठी गेले. म्हणजे ITIA ज्याला आपण म्हणतो, कौशल्य विकास, किंवा सामान्यपणे कुठलंही पडल ते काम करायची तयारी असलेल्या मुलांना आम्ही परदेशात पाठवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिवाळीमध्ये आम्ही सहज माहिती गोळायचा प्रयत्न केला की हे परदेशात गेलेले मुलं गावाकडं आई वडील कुटुंबाला किती पैसे पाठवतात, तर त्यांनी 42 कोटी परकीय चलन पाठवलं होतं. तर हळूहळू कार्यकर्ते बदलायला लागलेत, त्यांना ते महत्त्व कळायला लागले आणि त्यांचं आकर्षण वाढले. कारण प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याला आता बिझनेस कॉन्फरन्स घ्यायचा आग्रह कार्यकर्ते धरायला लागले. तसंच जसं तुम्ही आता उल्लेख केलात की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा ही तुमची जी संकल्पना आहे ती मराठ्यांच्या इतिहासातल्या अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला त्याच्यावरतीच आधारित आहे. तर ती जी संकल्पना तुम्ही चालू केली त्यातनं आधीचा संभाजी ब्रिगेडचा विचार आणि आत्ताचा विचार ह्याच्यामध्ये फरक पडत गेलाय का, आणि तो फरक पडलाय तर तुम्ही कसा फरक पडला? नाही, काय आपले जे महापुरुष आहेत त्यांना कधी आम्ही समाजकार्यासाठी प्रेरणा मानून सामाजिक हेतूने त्यांची जी काही सामाजिक काम आहे त्या अंगाने काम केलं. जसं अस्पृश्यता निवारण असेल, सामाजिक समता असेल, महिलांच्या हक्काबद्दल असेल, त्यांच्या समतेबद्दल असेल, त्यांच्या शिक्षणाबद्दल असेल, तर हे कुणी केलं, तर महात्मा फुलेंनी प्रथम केलं, नंतर शाहू महाराजांनी, सयाजीराव गायकवाडांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी. तर हे सामाजिक कामाचा प्रचार प्रसार आपण करत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जी प्रेरणा दिली स्त्रियांच्या आदराबद्दल, तेही आम्ही करायला लागलो. तर सामाजिक स्तरावर जे काम होतं ते संघटना करत होती. पण याच महापुरुषांनी राजकारणाला सुद्धा प्रेरणा दिली. महाराष्ट्राचं राजकारण शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या शिवाय चालत नाही, तर राजकारणासाठी सुद्धा त्यांचे विचार वापरले गेले. परंतु याच महापुरुषांनी अर्थकारणाचा विचार दिलेला होता. तर जसं महात्मा फुलेंबद्दल आज आपल्याकडे उपलब्ध माहिती की ते एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते गव्हर्नमेंटचे. म्हणजे महात्मा फुलेंना आपल्याच बोलबिडूमध्ये सांगितलं की ते किती श्रीमंत होते. तर श्रीमंती किती होती, तर त्यांचा टर्नओव्हर 21,000 रुपयाचा होता, ज्यावेळेस टाटाचा 20,000 रुपयाचा होता. म्हणजे महात्मा फुले एक आर्थिक संपन्न माणूस होता आणि अर्थकारणाबद्दल जागृत होते. त्यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीमध्ये होते. त्यांचे दुसरे सहकारी गोले ते होते, ते एक श्रीमंत होते. अनेक सहकारी त्यांच्याबरोबर. अगदी लोकमान्य टिळकांना जामीन द्यायचा होता, त्यावेळेस 10,000 रुपये स्वतः महात्मा फुलेंनी भरले होते.
तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपले महापुरुष हे आर्थिक संपन्न होते. शाहू महाराज स्वतः छत्रपती होते. त्यांनी अर्थकारणाबद्दल विचार करताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा राधानगरीचं धरण शेतीसाठी बांधलं कोल्हापूरमध्ये. त्यानंतर बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून जयसिंगपूरला हळदीची आणि गुळाची बाजारपेठ तयार केली. राजारामपुरी कोल्हापूरमध्ये वसवली, ती बाजारपेठ वसवली. शाहू मिल स्थापन केली, क्रेडिट सोसायटीज काढल्या आणि शाहू महाराजांनी स्वतः अर्थकारणाकडे लक्ष दिलं. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बँक ऑफ बडोदा काढली, त्या काळातली गरज. आणि त्यांनी सर्वप्रथम टाटा कंपनीला स्टील उद्योग काढायला पैसे हे सयाजीराव गायकवाडांनी दिले. आज टाटा कंपनी किती मोठी असली तर त्याचा पहिला जो काही पैशाचा आधार आहे तो सयाजीराव गायकवाडांनी दिला. ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड बडोद्याच्या गादीवर गेले त्यावेळेस ते अत्यंत गरीब राज्य होतं, परंतु त्या संपूर्ण राज्यावर अर्थकरण जे काही सयाजीराव महाराजांनी केलं त्याच्यामध्ये सयाजीराव महाराजांनी काय केलं की परदेशामध्ये ज्यावेळेस ते जायचे, जवळपास 26 वेळा ते परदेशात गेले, त्यावेळेस बोटीचा प्रवास व्हायचा, तर त्यांच्याबरोबर ते 250-300 लोकांना बरोबर घेऊन जायचे. आणि युरोप खंडातल्या वेगवेगळ्या देशामध्ये त्यावेळेस इंडस्ट्रियलायझेशन झालं होतं, म्हणजे औद्योगिकरण झालं होतं वेगवेगळ्या देशामध्ये. तर युरोपमध्ये ते फिरून आणायचे आणि ते उद्योग आपल्याकडे कसे येतील, ते आपल्याकडे कसा विकास. मग MIDC तुम्ही बडोद्याला जाऊन बघा, ती जुन्या काळात तयार झालेली आहे. किंवा बडोदा युनिव्हर्सिटी त्यांनी स्थापन केली, कौशल्य विकास, ITI, आर्ट्स म्हणजे ड्रॉइंग याच्या संबंधात त्यांनी तिथं केलं. म्हणजे आमच्या महापुरुषांचा जर विचार बघितला तर तो अर्थकारणाकडे सुद्धा होता. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होते म्हणून त्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली, ही गोष्ट खरी आहे, कारण तो कायद्याचा विषय होता. पण बाबासाहेब आंबेडकर यांचं डॉक्टरेट जी आहे ते इकॉनॉमीवर होती. त्यांनी जो आपला PhDचा ग्रंथ आहे तो प्रकाशित आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा. आता प्रॉब्लेम ऑफ रुपीचं महत्त्व काय आहे तर त्याची प्रेरणा घेऊन या देशाची RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. आणि RBIमुळेच या देशातलं अर्थकरण कधी डळमळीत झालं नाही. म्हणजे तुम्ही मागच्या काळामध्ये 2007-08मध्ये अमेरिकेमध्ये फेडरल बँक अडचणीत आली किंवा तिथल्या ज्या बँकेचं अर्थकरण अडचणीत आलं तर ती जागतिक मंदीवर गेलं ते. पण भारत त्यावेळेसही स्थिर राहिला. त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जी मार्गदर्शक तत्त्व दिली तर ते सुद्धा अर्थशास्त्रज्ञ होते, अर्थतज्ञ होते. त्यांनी अनेक गोष्टी आर्थिक केलेल्या आहेत, परंतु समाजकारण आणि राजकारणातली प्रेरणा म्हणून आमचे महापुरुष वापरले गेले. आता शाहू महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आर्थिक जगाचे सैनिक व्हा. आता हे आपल्याला सांगितलंच जात नाही. सयाजीराव महाराज म्हणतात की बाजारात जे विकतं ते पिकवलं पाहिजे, म्हणजे ते निर्माण केलं पाहिजे. हे सयाजीराव महाराज काय सांगतात. किंवा 25 मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनामध्ये शाहू महाराजांनी ह्याच दिशा दिल्या आर्थिकच्या. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी. मग आम्ही अर्थकारणाकडे जात असताना सामाजिक ज्यांचं नेतृत्व आम्ही मानतो त्यांच्याच विचारातनं ज्यावेळेस आम्ही अर्थकरण सांगतो तर सहजपणे कार्यकर्त्यांना ते स्वीकारणं शक्य होतं. त्यामुळे तो संभाजी ब्रिगेडचा जो काही प्रवास आहे तो आत्तापर्यंतचा तो शक्य होता असं तुमचं म्हणणं आहे की अर्थकारणाकडे त्यांना शिफ्ट करणं. आता आपण जर 30 ते 40 वर्ष मागे गेलो तर मराठा समाजाचे जे प्रश्न होते ते कसे बदलत गेले, म्हणजे त्या प्रश्नांकडे कसं तुम्ही पाहता की आधी काय प्रश्न होते आणि आत्ता मराठा समाजाचे एक्झॅक्टली प्रश्न काय आहेत? मुळात आपला देश हा पारतंत्र्यात होता, ब्रिटिशांचं राजवट होती. हळूहळू इथं सामाजिक चळवळी आणि स्वातंत्र्य चळवळी सामान्यपणे चालू झाल्या. महाराष्ट्राचा जर विचार केला तर स्वराज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले. स्वातंत्र्याची प्रेरणा महात्मा गांधी त्या काळामध्ये महाराष्ट्रातच होते, कारण गुजरात आणि महाराष्ट्र संयुक्त होतं, ते एकच राज्य होतं. त्यानंतर फुले, शाहू आंबेडकर, सयाजीराव महाराजांचा सुद्धा जन्म महाराष्ट्रातला. म्हणजे एकूण देशाला जी दिशा दिली जाते स्वराज्याची, स्वातंत्र्याची, समाजकारणाची, त्याची पेरणीच महाराष्ट्रात झालेली आहे. आणि मग याच्याकडं विचार करता आपण जर बघितलं तर समाजकारण आणि राजकारण, कारण 1932ला आपण ॲडल्ट फ्रँचाईज कायदा स्वीकारला, प्रौढ मताधिकार, आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन व्हायला सुरुवात झाली. म्हणजे राजवाड्यांचं जी राजवट होती, म्हणजे साधारणपणे स्वतंत्र भारताच्या पूर्वी देशामध्ये 525 संस्थानिक होते. आता चेंज ओव्हर येणार होतं, म्हणजे बदल होणार होता. आणि हळूहळू लोकशाही मार्गाने म्हणा किंवा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये नवनेतृत्व तयार झालं आणि सगळेजण देश घडवण्याने भारावलेले होते. नैसर्गिक होतं की महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये पाटील असेल, देशमुख असेल, एखाद्या सरदार घराण्यातलं कुटुंब असेल
किंवा जहागीरदार असतील तर ते नैसर्गिक नेतृत्व त्या त्या भागामध्ये करत होते आणि जसं जसं लोकशाही यायला लागली तसेच ते नेतृत्व त्यांच्याकडे जायला लागलं. तर ग्रामीण भागामध्ये शेती हेच मूळ त्याचं कारण होतं आणि शेतीवर उत्पादित होणारे प्रोडक्ट्स जे आहेत ते तयार केले पाहिजे. म्हणून आपल्याला आजचे सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे आजोबा जर आपण बघितलं तर पद्मश्री विखे पाटलांनी पहिला साखर कारखाना त्यांनी उभा केला लोणीला. आता तो साखर कारखाना झाला तो सहकारातनं झाला. म्हणजे तो पहिलाच साखर कारखाना सहकारातनं निर्माण झाला. म्हणजे साखर उद्योग नव्हते का, तर वालचंद हिराचंदचे पहिल्यापासून साखरेचे उद्योग होते. तुम्ही वालचंद नगरला जर गेला किंवा अगदी तुम्ही अकलूच्या जवळ श्रीपूरला गेला किंवा हे आता आपल्याकडं आगाशे कुटुंब आहे ते सुद्धा साखर उद्योगात होते. पण अर्थकरण ग्रामीण भागातलं प्रबळ नसल्यामुळं मराठा समाजातल्या चळवळीतल्या लोकांनी सहकाराकडं आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मुख्यतः यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शरद पवार साहेब, अनेक असे आपले लोक आहे की ज्यांनी सहकाराला आधार दिला. आता सहकाराचं आजचा टर्नओव्हर किती आहे तर 10 लाख कोटी रुपयाचा आहे. म्हणजे पतसंस्था असेल, बँक असेल, साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, सूतगिरणी असेल किंवा अन्य कुक्कुटपालन असेल. तर ग्रामीण अर्थकारणाकडं मराठा समाजाच्या लोकांनी सुधारणा करायला सुरुवात केली. आणि तुम्ही अकलूज जर बघितलं तर ते सुद्धा एक अत्यंत दुष्काळी भागामध्ये वाळवंटासारखं, पण शंकरराव मोहिते पाटलांसारखं नेतृत्व तिथं आलं आणि त्यांनी माळशिरस तालुक्याचा आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विकास केला. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या दुष्काळी जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये 28 साखर कारखाने आहेत. मग धरणं बांधली, धरणामुळं पाणी आलं, अधिक काळ शेती पिकायला लागली, ऊसाची शेती झाली, साखरेची शेती झाली. तर हे मराठा समाजातल्या सुरुवातीचा जो टप्पा आहे म्हणजे स्वतंत्र भारतानंतर भारावलेला जो नेतृत्वाचा काळ आहे तो तुम्हाला पाहायला. पण मला एक नमूद करावं असं वाटतं की ज्या लोकांनी त्यावेळेस आमदार खासदार झाले त्यावेळेस भ्रष्टाचार चालत नव्हता, पण राजकारणासाठी अर्थकरण लागतं. मग बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की जमिनी विकल्या त्यांनी, संपत्तीचे बरंचसं वाटप त्यांनी जे झालं होतं त्याच्यातलं त्यांना बरीच जमीन गेली होती. दुसरी गोष्ट क्षेत्र पण कमी झालं होतं कारण कुळ कायदा आला होता, कसल त्याची जमीन आली होती त्यामुळं क्षेत्र कमी झालं होतं. तर ग्रामीण भागातलं शेतीचं अर्थकरण डळमळीत झालं होतं आणि मग आता नवउद्योगाकडे जायला पाहिजे. पण मग काय परिस्थिती होती तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणजे चाकरमान लोक, म्हणजे ते गिरणी कामगार म्हणून कामाला जाणारे बहुसंख्य लोक तिकडचे. मग तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक बघितले तर अण्णासाहेब पाटील स्वतःच माथाडी कामगार नेते होते. तर तिथं जाऊन माथाडी कामगार म्हणजे हमाली करायची, मग तो गाडा ओढायचा की हमालीची काम की डॉकवर काम करायचं. तर त्यातनं आपलं अर्थकरण करायचं आणि तिथं हमालीचं काम करून माथाडीचं काम करून जे पडल ते काम करून ग्रामीण भागाकडे पैसे पाठवायचे. असं एक अर्थकरण मराठा समाजाचं हळूहळू सुरू झालं होतं. मला आपल्याला सांगावं असं वाटतं की आपल्याकडं मानसिकता कशी असते, आपण कसा विचार करतो आणि बाहेरच्या राज्यात कसा विचार करतात ते थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे साधारणपणे मराठा समाजाचं अर्थकरण हे शेतीनंतर सहकार आणि सहकारनंतर मुंबईसारख्या प्रगतशील पुण्यासारख्या प्रगतशील शहरामध्ये काय MIDCमुळं म्हणा काही कामगार, तर कामगार आणि हमालीचीच मानसिकता तुम्हाला दिसते. अगदी मी तुम्हाला सांगतो ते पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा विदर्भात तर खूप लांबची गोष्ट आहे. तुम्ही पुरंदर तालुक्यात गेला तर तिथं वाघापूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये प्राथमिक शिक्षक स्त्री आणि पुरुष हे 450 आहेत, प्रोफेसर एक पण नाही. तर अभ्यासाअंती असं लक्षात आलं की तिथली जी इकॉनॉमी आहे कुटुंबाची ती कशी चालवायची. तर शेती आहे थोडीशी गावाकडं, मग जावई करायचं म्हणलं तरी प्राथमिक शिक्षक, सून करायची म्हणलं तरी प्राथमिक शिक्षक, सासू म्हणलं तरी प्राथमिक शिक्षक, सासरा म्हणलं तरी प्राथमिक शिक्षक, आत्या म्हणली तरी मावशी म्हणली तरी ही इकॉनॉमी तयार झाली. कारण त्याच्यामध्ये आपल्याकडं म्हणतो ना नोकरीला चिकटवायचं, ती सिस्टीम त्यांच्या लक्षात आली. दुसरीकडे तुम्ही बार्शीला गेला, महाड्यात गेला तर तुम्हाला पोलीस भरतीचं आकर्षण प्रचंड दिसतं. मग त्यांना इन्स्पेक्टर होणं, IPS होणं हे डोक्यातच नाही. म्हणजे म्हाडा आणि बार्शी त्या भागातला जर तुम्ही अभ्यास केला बार्शीचा तर पुणे काय, मुंबई काय,
अगदी कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही गेला एक तरी बार्शीचा पोलीस दिसणार. तर ती सायकॉलॉजी तयार झाली, ती इकॉनॉमी म्हणजे पोलीस भरतीत जायचं कसं, तिथं चिकटायचं कसं, तर ती मानसिकता तयार झाली. आणि तुम्ही मराठवाड्यामध्ये हा प्रकार पण पाहायला मिळतो म्हणजे पोलीस भरतीचा वगैरे. पण परत पश्चिम महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की सैन्य भरती आर्मीमध्ये फौजमध्ये वयाच्या 20व्या वर्षी जायचं, 40व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायचं आणि पेन्शन घ्यायचं. तर तुम्हाला गावांचीच नावं तशी झालेली, सैनिक टाकळी, मिलिटरी हापसिंगे, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूरचे बहुतेक लोक जसे मी तुम्हाला सांगितलं हमाली, माथाडी, ह्याच्यानंतर पुढचा टप्पा त्यांनी सैन्यात जायला लागला आणि रिटायरमेंट झाले की सिक्युरिटी गार्ड व्हायचं. तर हे जे अर्थकरण आहे हे काही प्रबळ अर्थकरण नाही आहे. पण मी ज्यावेळेस जगभर फिरायला लागलो, मी जगातले 63 देश फिरलो आणि मी ज्यावेळेस दुबईला 2014ला गेलो होतो त्यावेळेस गल्फ न्यूज नावाच्या पेपरमध्ये एक बातमी वाचली की रेमिटन्स म्हणजे परदेशातनं भारतात येणारा पैसा. तर ऑफिशियल न्यूज त्यांनी अशी दिली होती की बँक टू बँक ट्रान्झॅक्शन, गव्हर्नमेंट बँक ट्रान्झॅक्शनमध्ये 7 लाख कोटी रुपये गल्फमधनं केरळला गेले होते. आणि ती धक्कादायक माहिती होती. ज्यावेळेस मी भारतात आलो तर माहिती घेतली तर मला आश्चर्य वाटलं की त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचं बजेट 3,75,00,000 कोटी रुपयाचे, म्हणजे केवढी मोठी रक्कम केरळला जायला लागते. मग केरळचा थोडासा अभ्यास सुरू केला तर केरळ हे 100% शिक्षित आहे. अगदी गल्फ कंट्री असतील मुख्यतः, कारण गल्फमध्ये जर तुम्ही दुबईला गेला, अबुधाबीला गेला, सौदी अरेबियाला गेला, कुवेटला गेला, बहारीनला गेला, कतारला गेला तर तुम्हाला जवळपास तिथल्या एकूण लोकसंख्येच्या 50% लोक केरळचे दिसतात. आणि ते वर्षानुवर्ष तिथं जात आहेत. आणि त्याची इकॉनॉमी इतकी बदललेली आहे केरळची. तर केरळच्या बाबतीत मी गमतीने असं सांगतो, तुम्ही जर केरळला गेला कधी पर्यटनाला तर तुम्ही जर तिथं गेला आणि त्यांना जर तिथल्या लोकांना विचारलं की तुमची राजधानी काय आहे तर ते सरळ दुबई सांगतात. आणि तुम्ही जर एअरपोर्टवर गेला तिथं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल या दोन्हीचं जर तुम्ही तुलना केली तर डोमेस्टिकला जर 200 लोक असतील तर 2,000पेक्षा जास्त लोक डोमेस्टिकच्या पलीकडं इंटरनॅशनलला जाणारे असतात. तर ह्याचं कारण असं आहे की दर 15-20 मिनिटाला एक गल्फला जाणारं विमान आहे केरळमध्ये. तर हे सगळं जे बदललेली तिथली संस्कृती आहे त्यातनं तिथलं अर्थकारण, पर्यटनासाठी आपले लोक केरळला जातात ही गोष्ट खरी आहे. पण केरळचे लोक कुठं जातात उत्पन्नासाठी तर ते मुख्यतः गल्फमध्ये आणि त्याच्यानंतर ते हळूहळू अनेक देशामध्ये शिफ्ट झालेले आहेत त्यांचं अर्थकारण झाल्यानंतर. दुसरं मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे की हे केरळ एकच उदाहरण आहे का, तर शेजारी तुम्ही तामिळनाडूला जा. तामिळनाडू श्रीलंकेमध्ये तुम्ही बघितलं की तिथं एक संघर्ष सुरू होता तामिळ लोकांचा आणि श्रीलंकन लोकांचा. तर तिथं 25% लोक हे उद्योगासाठी गेले. तिथलं अर्थकारण पूर्ण त्या लोकांच्या ताब्यात होतं, तामिळ लोकांच्या. तुम्ही खाली सिंगापूरला गेला तर 12% पॉप्युलेशन हे तमिळ लोकांचं आहे आणि त्यांच्या ताब्यात अर्थकारण आहे. त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत, लोकप्रतिनिधी. कारण सिंगापूरची पॉलिसीच तशी आहे की जितकी लोकसंख्या तेवढं त्यांना प्रतिनिधित्व. तुम्ही खाली मलेशियाला गेला तर 10% लोक तमिळ आहेत. तुम्ही तिथं व्हिएतनामला गेला तर तिथं त्या 10-12% आहेत. कंबोडियाला जा तुम्हाला त्या संपूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये तमिळ लोक व्यवसायासाठी गेलेली. तर तिथले मोठे मॉल असतील, तिथले सुपर मार्केट्स असतील, अनेक व्यवसायावर त्यांचं प्रभुत्व आहे. आता तुम्ही इकडं आंध्र प्रदेशमध्ये आला तर IT सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती मुलं बाहेर गेलेली दिसतात. पण मुख्यतः मराठा समाज म्हणा, बहुजन समाज म्हणा, जे शेतीवर अवलंबून आहेत, जे शेतकरी आहेत, आता यांच्याशी साम्य असलेले लोक कुठं दिसतात तर मुख्यतः पंजाब हे शेतीच्या विषयावर आपल्याला माहिती असलेलं देशातलं मोठं राज्य आहे. किंवा तुम्ही हरियाणा म्हणू शकता, तिथं जाट आहे आणि कन्व्हर्टेड लोक शीख आहेत. आता ही समृद्ध शेती करणारे लोक आहे. तुम्हाला आपल्याच बोलबिडूच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सगळ्यात पहिला पंजाबी हा 1890ला कॅनडाला गेला. तो कशातनं गेला तर तो हा जे ब्रिटिश सैन्य होतं त्यांच्यातनं तो शिफ्ट झाला आणि त्यांनी पहिल्यांदा निर्णय घेतला की मी कॅनडाचं स्थायिक होईल. म्हणजे तो इकडे येऊन परत जाऊन तिकडे आणि हळूहळू 1890 नंतर तुम्हाला असं लक्षात येतं की आज कॅनडाच्या एकूण पॉप्युलेशनमध्ये 20-22% लोक हे पंजाबी जाट लोक आहे. जसं केरळमध्ये घरटी माणूस आहे तसं हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये ते लोक कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला जातात. परत तिथं तुम्ही जर समजा भटिंडाला गेला, अमृतसरला गेला, चंदीगडला गेला आणि त्यांना तुम्ही राजधानी विचारली तर ते राजधानी परत कनाडा सांगतात किंवा टोरंटो सांगतात. म्हणजे ती संस्कृतीच डेव्हलप झाली. आणि तुम्ही मुलांना विचारलं की बाबा तुम्ही पुढं काय करणार तर कनाडा जाणं आहे म्हणतो. म्हणजे इतकं सहज सोपं रुजलं गेलं. आता आश्चर्य असं आहे की असं का होतं आहे तर पंजाब हे समृद्ध शेतीसाठी जरी असलं
तरी 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश सरकारने ऑस्ट्रेलिया कॅनडा हे त्यांचे कॉलनीज होत्या, त्यांच्या ताब्यात होते, अगदी न्यूझीलंडसुद्धा. तर इथं शेती करण्यासाठी लोक न्यायला सुरुवात केली कराराने. आणि आज ऑस्ट्रेलिया हा असा देश आहे की तो भारताच्या 2.5 पट मोठा आहे भूप्रदेश आणि लोकसंख्या 4 कोटी. आणि तुम्ही ऑस्ट्रेलियातल्या शेतकऱ्याची, गरीब शेतकरी पंजाबी जाट समाजातला, त्याची जर शेती बघितली तर ती कमीत कमी शेती 3,500 एकरची, 3,500 एकर. बापरे. आणि मग 4,000 5,000 एकरची शेती ते करतात. त्यांना तिथं पाणी सरकार उपलब्ध करून देतंय आणि सगळ्या सुविधा उपलब्ध करून देते. आणि अक्षरशः मी स्वतः गेलो तर तिथला शेतकरी शेतीवर फवारणी करण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग करतो. हेच तुम्ही कॅनडामध्ये बघता. मी ज्यावेळेस अमेरिकेला गेलो होतो आणि अनपेक्षितपणे फिरत असताना मला एका पंजाबी माणसाबरोबर परिचय झाला. तर त्याची बदामाची शेती आहे अमेरिकेमध्ये, 67,000 एकरची शेती आहे त्याची. आज तुम्ही जर शेतीचं मोल इकडं बघितलं तर 20 लाख रुपये 25 लाख रुपये ग्रामीण तालुक्याच्या लेवलला आहे. इकडं 75,000 रुपये लाख रुपयांनी लागल एवढी शेती मिळते आणि मोठं क्षेत्र उपलब्ध आहे. कॅनडासुद्धा 2.25 पट भूप्रदेश मोठा आहे आणि 4.5 कोटीच लोकसंख्या आहे. नाही, तेच मला विचारायचं आहे की आपली जी ही संकल्पना आपण जी राबवतोय की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, तर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 2 देशांचा सातत्याने तुम्ही उल्लेख करताय, पण ते 2 देशच का निवडलेत? म्हणजे नाही, कसं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट याची प्रेरणा जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674च्या राज्याभिषेकामध्ये. शिवाजी महाराज ज्या काळामध्ये आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही आणि मोगल या देशामध्ये ज्यावेळेस प्रमुख होते त्या काळामध्ये आपला राज्याभिषेक करतात. ज्यावेळेस की शिवाजी महाराज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विस्तारलेले होते. आपलं राज्य केवढं असेल तर अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलुक आपला, म्हणजे तंजावरपासून पेशावरपर्यंत माझं राज्य असेल असा विचार त्यावेळेस त्यांनी केला. परंतु शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680ला गेले. 9 वर्ष पुढं संभाजी महाराजांनी मोगलांबरोबर संघर्ष केला, परंतु प्रेरणा आणि विचार जिवंत होते. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केलं होतं आणि उत्तरेत जायचं होतं, तर मराठ्यांना ती प्रेरणा होती की आपल्याला पेशावरपर्यंत जायचं आहे आणि अटकपर्यंत मराठ्यांनी मजल मारली. 110 वर्ष या देशावर राज्य केलं, दिल्ली तख्त ताब्यात ठेवलं. म्हणजे प्रेरणा आणि विचार जिवंत असले की समाजाला दिशा मिळती. हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनंतर सिद्ध झालेलं आहे की मराठ्यांना प्रेरणा होती. आजही बडोदा संस्थान आहे, इंदोर संस्थान आहे, ग्वालियर आहे, देवास आहे, कागजनगर, अनेक, म्हणजे बेंगलोर, मैसूर सगळीकडे विस्तारलेले. अगदी तुम्हाला देशात प्रत्येक ठिकाणी मराठा समाज दिसतो. पण त्यांनी आता तिथली संस्कृती, खाद्य संस्कृती वगैरे सगळी स्वीकारलेली आहे. मुख्य जे तुम्ही प्रश्न विचारला की कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया का, तर इथं माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. ज्यावेळेस मी न्यूयॉर्कवरनं टॉरंटोला गेलो आणि टॉरंटोला एअरपोर्टवर मी ज्यावेळेस फॉरेक्स म्हणजे फॉरेन चलन बदलण्यासाठी गेलो, कारण अमेरिकन डॉलर कॅनडा डॉलरमध्ये फरक आहे, मूल्यामध्ये फरक आहे आणि तिथल्या चलनामध्ये पण फरक आहे. ज्यावेळेस मी त्या फॉरेक्सच्या त्या एक्सचेंज काउंटरवर गेलो तर तिथली भगिनी, मी तिच्याशी इंग्लिशमध्ये बोललो की मला हे चलन बदलायचं आहे. तर तिने मला म्हणली की भाई साहब आप इंडिया से दिखते हो. मी म्हणलं हां. मग ती माझ्याशी हिंदीत बोलायला लागली. आता हिंदीत बोलायला लागल्यानंतर माझा चांगला संवाद झाला. ती म्हणली की हमारे पंजाबी लोग बहुत सारे यहाँ पर है, हमारा बहुत समाज है यहाँ पर, और दूसरी बात जो है, तर ती असं सांगायला लागली. मी आश्चर्यचकित झालो आणि मग बाहेर आलो, चलन बदललं. तर ड्रायव्हर तो पंजाबी, त्याला मी विचारलं की बा तुम्ही कसं काय इथलं इकॉनॉमी हे करता. तर त्या पंजाबी ड्रायव्हरची इकॉनॉमी जर तुम्हाला सांगितली तर आश्चर्य वाटेल की साधारणपणे 60 रुपयाचा डॉलर आहे, कॅनेडियन डॉलर. आता कॅनेडियन डॉलर 60 रुपयाचा आहे आणि तो रोज 1,000 रुपयाचा व्यवसाय टॅक्सी चालून केल्याशिवाय घरी जात नाही. तो आय टी एमध्ये गेला, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिससाठी गेलेला, त्याला 7-8 लाख रुपये पगार होता. पण आता तो काय करतोय की रविवारची सुट्टी घेतोय आणि 1,000 कॅनेडियन डॉलरचा व्यवसाय करतो. तर त्याला साधारण 20-22 लाख रुपये महिन्याला मिळतात. आणि असे बहुतेक म्हणजे 70-80% ड्रायव्हर हे भारतीयच दिसले मला. आणि तिथली इकॉनॉमी बघितली, तिथे हिंदी भाषा सरास बोलली जाते. तुम्ही जर म्हटलं तर पंजाबी म्हणू शकता, पण पंजाबी ही हिंदीच आहे, जवळची भाषा आहे. तुम्ही इकडं खाली गेला ऑस्ट्रेलियाला, तिथंही तीच परिस्थिती आहे.
हेच पंजाबी जाट लोक तिकडं मोठ्या प्रमाणात घे. पण विशेषतः मी तुम्हाला अजून सांगतो की राजस्थानमधले राजपूत लोक जे आहेत किंवा मारवाडी लोक आहेत किंवा जैन लोक, हे सुद्धा 19व्या शतकाच्या निमित्ताने परदेशात बाहेर गेले. तेही तिथं स्थायिक झाले, तेही हिंदी बोलतात. खाली गुजरातीत व्यापारी समाज आहे. असं मानण्यात येतं की भारतातल्या बाहेर मुख्यतः अमेरिकेमध्ये 4 भारतीयांच्या मागं एक पटेल आहे. आता हे पटेल कोण? महाराष्ट्रात ज्यांना पाटील म्हणतो ते गुजरातमधले पटेल लोक, शेती करणारे, शेतीवर उपजीविका करणारे. आज अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले आहेत. तर हे जे 2 देश आहेत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया, ही तर भाषा तुम्हाला हिंदी असली तरी चालती. इंग्लिश बोलतात मुख्यतः. म्हणजे आपल्याकडं ब्रिटिश कॉलनी असल्यामुळे इंग्लिश आपल्याला शाळेतच शिकवलं जातं. म्हणजे भाषेची समस्या नाही आहे. लोकसंख्या प्रचंड कमी आहे, भूप्रदेश मोठा आहे आणि संधी आहे. मी गमतीने सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं स्वप्न दिल्ली तख्तावर बसायचं होतं, पण त्यांना आयुष्य कमी लाभलं. मराठ्यांना दिल्ली तख्तावर बसता आलं नाही. स्वतंत्र भारतामध्ये ज्यांना आपण प्रति शिवाजीसुद्धा संबोधलं गेलं ते यशवंतराव चव्हाण साहेब, ते पण पंतप्रधान पदाचे दावेदार होते, पण त्यांना उपपंतप्रधान पदावरच समाधान मानायला लागलं. आम्ही स्वराज्य, स्वातंत्र्य, समाजकारणाची प्रेरणा महाराष्ट्रातनं घेतो. आदरणीय शरद पवार साहेब यांनी 2दा दावा केला पंतप्रधान होण्याचं, पण ते काही शक्य नाही झालं. मी गमतीने असं सांगतो की ऑस्ट्रेलियात 4च कोटी लोक आहे, मराठी जवळपास 3.5 कोटी आहेत. यांनी जर मायग्रेशन सुरू केलं, हळूहळू स्थलांतर सुरू केलं, उद्योगाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, शेती त्यांचा आवडता विषय, तिथं चांगलं आहे, त्याच्या निमित्ताने जर केलं, तर मला असं वाटतं की जगात जसं 8 देशात आज पंतप्रधान भारतीय आहेत, वेगवेगळ्या प्रदेशातले, म्हणजे अगदी गोव्याचा व्यक्ती हा पोर्चुगलचा पंतप्रधान आहे किंवा पंजाबमधला आज इंग्लंडचा पंतप्रधान आहे, तर मराठ्यांची इच्छा पंतप्रधान होण्याची ऑस्ट्रेलियामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते, असं मी गमतीने सांगतो. तर हे सगळं त्याचं एक प्रबोधनाचा भाग आहे, गमतीचा भाग आहे. परंतु भारताची लोकसंख्या 140 कोटी आणि इथली लोकशाही भावनेवर आधारित मुद्द्यावर जास्त चालते. म्हणजे अनेक भावनिक विषय पुढे येतात आणि लोक त्या पद्धतीने मतदान करतात. विकासाचं राजकारण या देशात होणं गरजेचं आहे. मी चायना आणि भारताची ज्यावेळेस तुलना करतो, तर 1990ला आपण मंडल कमिशनमध्ये सगळे सामाजिक चळवळी गुंतून गेल्या. 91ला जागतिकीकरण आलं. त्या जागतिकीकरणाला महाराष्ट्रातून देशातल्या सगळ्या विचाराच्या संघटना असतील, महापुरुषांना मानणारे असतील, सगळ्यांनीच विरोध केला. आणि त्याची कल्पना अशी होती की नुकतंच आपण 47 साली स्वतंत्र झालो होतो, फारसा काळ झालेला नव्हता, आणि ब्रिटिश या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करायला आले, म्हणजे अर्थकारण करायला आले. हळूहळू त्यांनी औद्योगिकरण केलं आणि या देशातल्या संस्थानिकांना ताब्यात घेऊन आपल्याला गुलामीत ढकललं, राज्यकर्ते झाले. तर अशी कल्पना त्यावेळेस यायला लागली 91मध्ये की जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या माध्यमातून अमेरिका आर्थिक महासत्ता आहे, ती एक दिवस आपल्याला गुलाम करल. अशा प्रकारचा समाजवाद, साम्यवाद सगळ्या विचारसरणींनी प्रसारण केली आणि सगळ्याच चळवळींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आरक्षण हाच आमच्या जीवन मरणाचा प्रश्न हे अगदी आत्तापर्यंत चालू राहिलं, सगळेच मागतात. आता जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपण 91ला स्वीकारलं, चायनाने स्वीकारलं. तर चायनाने ज्यावेळेस स्वीकारलं आणि भारताने ज्यावेळेस स्वीकारलं त्यावेळेस भारताचा GDP चायनापेक्षा जास्त होता. भारताची समस्या लोकसंख्या, चायनाची लोकसंख्या, अंधश्रद्धा, त्याच्यानंतर तिथेही जाती धर्माचे प्रश्न आहेत, असंख्य साम्य प्रश्न आहेत चायना आणि आपल्यामध्ये. त्यांचाही भूप्रदेश मोठा आहे, तोही देश मोठा आहे, पण चायनाने साम्यवादी देश असून सुद्धा भांडवलशाहीचं प्रतीक असलेलं जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. भांडवलशाही असून सुद्धा त्या विचारात तरी त्यांनी ते स्वीकारलं. त्यांनी ACZ सारखे स्पेशल इकॉनॉमिक झोन आणले, अनेक उद्योग व्यवसाय, अगदी खेळणीपासून इलेक्ट्रॉनिकचा, कॉम्प्युटर असेल, तुमचा मोबाईल फोन असेल, सगळं प्रोडक्शन त्यांनी सुरू केलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलं असं सांगितलं जातं की इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, तर तिथं स्टेडियममध्ये मुलांना इंग्लिश शिकवायची, स्टेडियममध्ये ABCD, आणि परदेशात पाठवायचे. आपल्या लोकांमध्ये एक समस्या असते की भाषा परदेशात गेल्यानंतर अडचणीची होती. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की कुठल्याही देशात जा, स्पॅनिश असेल, जर्मन असेल, पोर्चुगीज असेल, इंग्लिश असेल, अन्य कुठे जॅपनीज असेल, तर तुम्ही 3 महिन्यामध्ये लिहिता वाचू शकता, याचा माझा विश्वास आहे. तर जगभरामध्ये ज्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, तर त्या चायनाचं वैशिष्ट्य काय, तर जगातलं 28% व्यापार हा चायनाच्या ताब्यात आहे आणि 67% अमेरिकेचा व्यापार हा चायनाच्या ताब्यात आहे. म्हणजे आपण जे अमेरिका महासत्ता होईल हे आज 22मध्ये फॉल झालेले, कारण चायनाची इकॉनॉमी आजची ही $12 ट्रिलियन 1 नंबरची झाली आता.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की भारतामध्ये सुद्धा परदेशातनं किती पैसे आले रेमिटन्स म्हणून, तर 100 अब्ज डॉलर. परंतु माझ्यासमोर प्रश्न आहे की पैसे आले कुठं? पुण्यात आले, मुंबईत आले, भारतात आले, पण मग माझ्या ग्रामीण भागातल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गेले का? तर ते अज्ञानी आहेत, अनभिज्ञ आहे, त्यांना विश्वास नाही की आपण परदेशात नोकरी करू शकतो, परदेशात व्यवसाय करू, पैसे कमवू शकतो. तर ही जी जनजागृतीची मोहीम आहे, आमचा विचार काय की प्रेरणा आणि विचारण दिशा दिली तर समाज घडतो. आणि म्हणून कॅनडामध्ये उपलब्ध असलेल्या संधी, त्याचं कारण भूप्रदेश जास्त आणि लोकसंख्या. तिकडं पण तुम्ही जर गेला ऑस्ट्रेलियाला तर लोकसंख्या आणि भूप्रदेश, पण हिंदी भाषा सर्रास बोलली जाते, ती काही भाषेची अडचण होत नाही. आणि व्यापाराला भाषा कुठलीही चालते असा माझा अनुभव आहे. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळा असं होतं की भाषेची अडचण असते, त्यामुळे परदेशात जायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. आता या सगळ्या मुद्द्यांवरून मला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यायचं आहे. कारण तुमच्या बोलण्यातनं एक असं जाणवलं की सरकारी नोकरीला चिटकून राहणं किंवा मला सरकारी नोकरीच मिळेल म्हणून मी प्रयत्न करणं, ही विचारसरणी आता कुठंतरी थोडी बाजूला पडत चालली आहे. मुलांना आता उद्योग करणं, या सगळ्या क्षेत्रांमध्ये जायचं आहे, तसा तुमचाही प्रयत्न आहे. पण तरी सुद्धा महाराष्ट्रात आज मराठा आरक्षणाचा मुद्दा अशा पद्धतीने तापवला जातो की मराठा आरक्षण मिळालं तरच आमचा उत्कर्ष होणार आहे किंवा मराठा आरक्षण मिळालं तरच आमची मुलं जी आहेत ती शिकणार आहेत, मोठी होणार आहेत. तर या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? मूळतः काय झालेलं आहे की अस्पृश्य समाज जो आहे, शेड्यूल कास्ट आणि आदिवासी समाज, शेड्यूल ट्राईब्स, यांना जो लाभ मिळायला लागला आरक्षणातनं आणि त्यांचे लोक शिकायला लागले, उच्च पदस्थ अधिकारी दिसायला लागले, तर हे सगळ्यांना जाणवायला लागलं आणि आरक्षण आपलं संरक्षण करू शकतं अशी कल्पना पुढे यायला लागली. आणि 1980च्या दशकामध्ये मंडल कमिशनचा रिपोर्ट आला, परंतु त्यावेळेस इंदिरा गांधींनी लागू केला नाही, तो 90ला लागू झाला. पण 80च्या दशकात परत तोच विषय झाला होता की आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी मराठा महासंघाने केली होती आणि मंडल कमिशनला विरोध केला होता. हळूहळू भूमिका बदलत गेली, म्हणजे मंडल कमिशनच्या आतमध्ये ओबीसी जातीमध्ये समावेश होण्यासाठी मराठा महासंघाने आणि छावा संघटना असेल, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने भूमिका घेतली. परंतु तो प्रबोधनाचा काळ आहे, तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर तो प्रबोधनाचा काळ आहे. आणि आरक्षणाच्या बाबतीत चळवळींना आशा काय आहे, तर आरक्षणाचा विषय काय आहे, तर त्यातनं सवलती मिळतात तुम्हाला, म्हणजे फीमध्ये सवलत मिळते शिक्षणासाठी आणि खात्रीशीर ज्याला आपण शाश्वत नोकरी म्हणतो ती सरकारची नोकरी मिळते. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण दुर्लक्षित केली आणि ती चळवळींची जबाबदारी, आणि आम्हाला याच्यासाठी तुम्ही क्षमा केली पाहिजे, आम्ही माफी मागायला तयार आहोत. कारण 90ला ज्यावेळेस आपण मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेस 27%च आरक्षण मिळालं ओबीसी समाजाला. ते 3743 जाती होत्या, म्हणजे मुळातच त्यांना 25% आरक्षण कमी मिळालं. नव्याने 180 जाती महाराष्ट्रात होत्या, त्या 400 झाल्या, म्हणजे नव्याने अनेक जाती समावेश झाल्या. केंद्र स्तरावर ओबीसी आयोग होता, महाराष्ट्र स्तरावर ओबीसी आयोग होता. आता 27%च आरक्षण ओबीसीचं मिळते आणि मराठा समाज असं मानण्यात येतो की 32% आहे, बहुसंख्या आहे. तो जर 27%त गेला तर मग ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून कुठल्याही कारणाने ते मान्य होत नाही. सुप्रीम कोर्टचं जजमेंटचं मी असा अर्थ काढला आहे, मी स्वतः असा अर्थ काढला आहे, ज्यांनी अलीकडचं सगळं मराठा आरक्षण जे ACBCचं होतं, ESBCचं होतं ते नाकारलं. तर त्याच्यात एक महत्त्वाचं वाक्य काय की 50%च्या वर तर आरक्षण जाऊ शकत नाही, कारण त्याला मर्यादा घटना निर्माण करतानाच पडलेली आहे. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न घटना समितीमध्ये विचारला गेला की हे आरक्षण कितपर्यंत असेल, तर त्यांनी सांगितलं की आरक्षण हे अपवाद आहे आणि नियम काय आहे तर समता आहे. आपण जे पिरॅम्बलमध्ये समता, बंधुता, न्याय, समता निर्माण करणे, त्यामुळे अपवाद हा नियमापेक्षा मोठा नसतो आणि म्हणून 49.5% जास्त आरक्षण अधिकृत नाही, मिळू शकत नाही. आणि म्हणून 50%च्या मर्यादा ओलांडता येत नाही. 52% ओबीसी असले तरी 27%चं आरक्षण मिळते. पण त्या आशा सतत पल्लवित केल्या गेल्या त्या चळवळीने, आणि 2016ला जे मराठा समाजाचे लोक पहिल्यांदा आरक्षणाला विरोध करत होते, आर्थिक निकषाचं आरक्षण मागत होते, मागासवर्गीय म्हणून स्वतःला मान्य करायला तयार नव्हते, ते 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती गायकवाड आयोग नेमला आणि त्या गायकवाड आयोगावर काम करायची मला संधी मिळाली. सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी माझं मराठी शूद्र पुस्तक त्याच्यामध्ये त्या आलं. त्यातनं अनेक जे काही विषय ते पुढं नेण्यासाठी आम्ही डेक्कन कॉलेज येरवडा इथून काही पुस्तकं मिळवली. 70% सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी होतं, पण 30% डाटा
मराठा समाजाची आजची स्थिती काय, त्यांच्याकडं शेती किती आहे, क्षेत्र किती आहे, पिकतंय किती, उत्पन्न किती, नोकरी किती लोकांना आहे, उद्योग किती लोकांचं आहे, अर्थकरण कसं आहे, हा जो डाटा आला यातनं सिद्ध झालं की नुसतं आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही. बरं. दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट झाली की 1 जून 2004ला खत्री आयोगाकडं, राज्य मागासवर्गीय आयोगाकडं मागणी मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सातत्याने करत होती की कुणबी मराठा एकच आहे. तर 83 विधात कुणबीमध्ये दुरुस्ती करण्यात आली, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा. तर पूर्वीचे तुम्ही मराठा असाल, आज कुणबी असेल, तुम्हाला आरक्षण मिळेल, किंवा पूर्वीचे कुणबी असाल आणि आज मराठा असाल तर तुम्हाला आरक्षण मिळेल. मी आता ते विस्ताराने सांगत नाही, पण अलीकडे एक नवीन गोष्ट घडलेली आहे. केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली आणि त्यांनी 10% EWS म्हणजे आर्थिक निकषाचं आरक्षण लागू केलं. ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि ते चॅलेंज झालेलं सुद्धा सुप्रीम कोर्टाने आता मान्य केलं. त्यामुळे 10%चं आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मर्यादा मला स्वतःला लक्षात आलेल्या आहेत, परंतु त्यांनी आत्ता बहुसंख्य असलेला बहुजन समाज, मराठा समाजाला समाधानकारक प्रतिनिधित्व मिळत नाही. मला याच्यातनं एक गोष्ट नमूद करायची आहे की जसं जागतिकीकरणाने संधी निर्माण झाल्या, तेव्हा जागतिकीकरणाने प्रगत देशामध्ये समस्यासुद्धा निर्माण झाल्या. कारण तंत्रज्ञान निर्माण झालं, अर्थकरण मोठं झालं आणि मग यातनं काय झालं की विकासशील देशामध्ये आयुर्मान वाढलं, वय वाढलेले लोक जास्त, म्हणजे 60पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढली. म्हणजे हे जपानची समस्या आहे, जर्मनीची आहे, पोलंडची आहे, डेन्मार्कची आहे, रोमानियाची आहे. अनेक देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांची समस्या वाढली. त्यांना इन्शुरन्स असेल किंवा गव्हर्नमेंटकडून त्यांना मिळालेल्या सवलती असतील, मेडिकल फॅसिलिटीज असतील, आयुष्य वाढलं. आणि दुसरीकडं तरुण मुलांमध्ये आता दाम्पत्य जीवन हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आलं, किंवा लग्न जरी केलं तरी मूल जन्माला घालायचं नाही, वेळप्रसंगी दत्तक घेऊ किंवा एखादंच मूल जन्माला घालू. तर ही समस्या आता जगभरातल्या विकासशील देशामध्ये झाल्यामुळं आता तिथली तरुणांची लोकसंख्या कमी झालेली आहे. आणि नॅचरली आता चायना कसं झालं की चायना सेल्फ सफिशियंट होत चाललंय. जरी पॉप्युलेशन असलं तर उद्योग त्यांच्याकडेच आहे, तो विकासशील देश झालेला आहे. भारताचं जर तुम्ही बघितलं तर परदेशातनं अनेक उद्योग भारतात यायला तयार होते. म्हणजे अगदी तुम्ही एनरॉन बघितलं तर एनरॉन बंद पडलं, डाऊ कंपनी बंद पडली. आज कोकणामध्ये आपल्याकडे जे काही प्रकल्प येत आहेत त्याला विरोध होत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात प्रकल्प यायचे म्हणले तर प्रकल्पाची पळवापळवी. म्हणजे भारतात बाहेरून कुणी उद्योग करायला यायला उत्सुक नाही. इथं कामगार चळवळीचा प्रश्न आहे, बंदचे प्रश्न आहेत, गव्हर्नमेंटच्या नियमांचे प्रश्न आहेत, सवलतींचे प्रश्न आहेत. त्यामुळे इथं काही नवीन उद्योग यायची शक्यता मला स्वतःला तरी कमी वाटते. आणि राजकारण पूर्ण भावनेवरच चालते. आता तुम्ही बघताय सगळे भावनिक विषय घेऊनच राजकारण चालतं. कधी धर्माचं असतं, कधी जातीचं असतं, कधी महापुरुषाचं असतं, कधी सीमावादाचं असतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की जगभर एक मूवमेंट सुरू आहे, बाँड्रीलेस कंट्री अँड पीस. युरोप खंडामध्ये जर तुम्ही गेला तर रोम राज्य 15व्या शतकात बुडल्यानंतर त्याचे 44 देश तयार झाले. हे देश एकमेकाविरोधात लढले, जगाव त्यांनी राज्य केलं. म्हणजे स्पेनिश, पोर्चुगीज, डच आणि फ्रेंच. शिवाजी महाराज इथं असताना इथं व्यापार करायला आले होते, त्यांच्या कॉलनीज तयार झाल्या होत्या. तर 44 देश झाले. पण जागतिकीकरणाने काय झालं, त्यांनी त्यांच्या सीमा उघड्या केल्या सगळ्यांना. चलन एक केलं, युरो. म्हणजे 44 देशातल्या काही देशांनी समान ठेवले, पण युरो चालतो. म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंडला गेला, इंग्लंडला गेला तर पाऊंड पण आहे तिथं, इथं डॉलर पण आहे स्विस, परंतु युरो चालतो. पण युरो हे कॉमन करन्सी केली. बाँड्रीलेस करत असताना त्यांनी शांघाई विजा, म्हणजे तुम्ही कुठलाही बाहेरचा नागरिक येत असेल तर तुम्हाला युरोपमध्ये सहज फिरता येतं. मग ही जी काही बदल त्यांनी स्वीकारला, तर आपल्याला सुद्धा कधीतरी बदल स्वीकारला पाहिजे. जगात निर्माण झालेल्या संधी ज्या आहेत त्या घेतल्या पाहिजेत. आता आपण ह्या भावनिक विषयामध्ये इतकं कार्यकर्त्यांना गुंतून ठेवतो. मला असं वाटतं की जगात निर्माण झालेल्या ज्या संधी आहेत त्याची जर आपण माहिती दिली, त्यांना जर संधीबद्दल, तिथल्या अर्थकारणाबद्दल, तिथलं जीवनमान, तिथली सुरक्षितता, तिथलं आरोग्य हे इतकं अप्रतिम आहे. आणि जिथं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की विश्वची माझे घरं, आणि आपण आता तंजावरपासून पेशावरपर्यंत हे शिवाजी महाराजांचं वाक्य, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला. शिवाजी महाराज आज जर जन्माला आले, त्यांनी स्वतःचं जे आता चित्र आपण बघतो राज्याभिषेकाचं ते जर पाहिलं तर शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसलेले असतात. सगळे नातेवाईक, जिजाऊ, त्यांची पत्नी, संभाजीराजे, राजाराम महाराज आपल्याला दिसतात.
सगळे धारकरी, सगळे सरदार, सगळे मावळे, पण समोर एकच माणूस वाकून शिवाजी महाराजांपुढे झुकलेला दिसतो. त्याचं नाव हेनरी ऑक्झिंडर आहे. तो गव्हर्नर आहे मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीचा, म्हणजे ब्रिटिशांचा. शिवाजी महाराज जर आज आले 21व्या शतकामध्ये, त्यांनी जर ती तस्वीर बघितली तर ते म्हणतील, अरे हा तर गुलाम आहे माझा, हा माझा आदेश पाळत होतो, अरे ह्यांनी माझ्या नंतर जगावर राज्य केलं आणि आता तुम्ही काय करताय. तर शिवाजी महाराज प्रेरणा देतील आता की अहद तांजावर तहत पेशावर नाही, तर अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता मराठा आरक्षण किंवा इथल्या संधी किंवा इथले सगळे प्रश्न आहेत त्याच्यावरती सध्या न लक्ष देता परदेशामध्ये कुठकुठल्या संधी आहेत किंवा काय काय आपल्याला अवेलेबल होऊ शकतं त्या गोष्टींकडे तरुणांनी लक्ष देण्याची गरज आहे. तर आत्ता आपण मराठा राजकारणाबद्दल बोललो, त्याच पद्धतीनं तुम्ही जे तरुणांसाठी करताय की त्यांना आर्थिक रोजगार मिळवून देणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून देणं, या सगळ्या गोष्टी ज्या करताय त्या खरंच कौतुकास्पद आहे. पण आता मला परत संभाजी ब्रिगेडवरती यायचं आहे की संभाजी ब्रिगेड मुळात त्याला संभाजी ब्रिगेडबद्दल बोललं की त्याच्याबद्दल सर्वसामान्य मत असं आहे की ब्राह्मणद्वेषी. तर मग ब्राह्मणद्वेषी ब्रिगेड आणि पिवळ्या पुस्तकांची ब्रिगेड या वाक्यांना तुम्ही डिफेंड कसं कराल? नाही, काय होतं की एक प्रस्तावित व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेला कोणी छेद द्यायला लागलं तर ते त्या व्यवस्थेला खपत नाही. आणि त्या व्यवस्थेमध्ये भलेही तुमचेच लोक असतील, तुमच्या जातीचे असतील, तुमच्या नात्यातले असतील, तर ते लोक त्याला वर्षानुवर्ष स्वीकारलेले असतात. डॉक्टर आ साळुंके सरांचं विद्रोही तुकाराम पुस्तक आलं आणि त्याच्यावर बंदी घालावी अशा प्रकारचं आंदोलन झालं आणि त्याच्यावर बंदी येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस आहा साळुंके सरांना आम्ही पुण्याला बोलवलं आणि त्यांना वारकरी आणि विरोध करणाऱ्या लोकांबरोबर चर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि डॉक्टर आ साळुंकेंनी सांगितलं की विद्रोह आणि द्रोह हे दोन वेगळे शब्द आहेत. विद्रोह म्हणजे प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात बंड करणं आणि आपलं जे सत्य मत आहे ते सांगणं, जे महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून केलं, सत्यशोधन केलं. विद्रोह केला त्यांनी, किंवा प्रबोधनकार ठाकरेंनी दगलबाज शिवाजी म्हटलं. दगाबाज हा गद्दार असतो, दगलबाज म्हणजे बंडखोर असतो, तो चालाक असतो, हुशार असतो. तर हे नीट समजून घेतलं पाहिजे. संभाजी ब्रिगेड ज्या महापुरुषांना मानते, त्यांनी जी विचारधारा रुजवली ती अजूनही इथं काही प्रस्थापित झाली नाही आणि हळूहळू काय होतं, क्रांती प्रतिक्रांती होत असते. जसं ब्राह्मणेतर चळवळीने एक प्रबोधन केलं होतं, 32 साली ते काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळं परत त्याच्यामध्ये अंतर पडलं आणि मग परत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी 1990ला स्थापना झाल्यानंतर 95 नंतर हळूहळू ती विचारधारा स्वीकारली. मामा देशमुख त्याचा प्रचार करतच होते, लिखाण करत होते, डॉक्टर आ साळुंके करत होते, जेमिनी कडू करत होते. अशा अनेक लोकांनी ते ऑलरेडी टिकून ठेवलं होतं. ते बीज त्यांनी अंकुरित जरी झालं नसेल तर ते टिकलं होतं, पण ते अंकुरित बीज जे झालं ते फुलवण्याचं काम संभाजी ब्रिगेडनी केलं, त्याचा आम्हाला गर्व अभिमान आहे. आता सातत्यानं मी असं बघते की तुमच्या बोलण्यातनं शाहू महाराजांचा सातत्यानं उल्लेख येतोय, ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासाबद्दल पण आपण बोलतोय. तर महाराष्ट्राला ब्राह्मणेतर चळवळीला या सगळ्या नेत्यांनी पुढे नेलं, वाढवलं, ती बीजं रोवली आणि ते राजकारण आता संपलंय. पण त्यानंतरची ही जी स्पेस होती ती संभाजी ब्रिगेडला भरून काढायची संधी होती. पण यावेळी जो संभाजी ब्रिगेड आहे ते वाडीवरच्या मराठ्यांसोबत गेला नाही, तर तो गडीवरच्या मराठ्यांसोबत गेला असा आक्षेप घेतला जातो संभाजी ब्रिगेडवर. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मुळात कसं आहे की आक्षेप किंवा टीका किंवा मतं मांडणं हे नैसर्गिक आहे. पण कुठल्या गडीवरच्या मराठ्यांबरोबर गेलो असा जर आम्हीच प्रश्न विचारला तर सांगण्यासारखा एकही माणूस भेटत नाही. तुम्ही भांडारकरच्या कार्यकर्त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला, भांडारकरवर कारवाई करणाऱ्यांचा, तर ते सर्वसामान्य गरीब कुटुंबातले आहेत. त्यांना सत्य कळालं, त्यांनी कारवाई केली. त्यांना जे ज्ञानाला कळालं तेवढं त्यांनी केलं. किंवा एकूण तुम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडच्या ज्या शाखा आहेत त्याचा अभ्यास करू शकता. त्यात एकही घडीवाला मराठा नाही आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामध्येच चळवळी उभा राहतात. घडीवाले मराठे हे तुम्ही शिवकालापासून अगदी त्याच्या पूर्वीपासून तडजोडी करत राहतात. सत्तेच्या राजकारणाबरोबर ते राहतात. ते अगदी शिवसेना, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधनं नेते जाऊन BJPला मिळाले. तर हे घडीवाले मराठ्यांशी आमचं काय संबंध आहे? तेच मला त्याच प्रश्नात तुम्हाला परत सांगायचं की मी वाडीवरचे मराठे आणि गडीवरचे मराठे असा उल्लेख केला, ते म्हणजे मला नाव घ्यायचं ते शरद पवारांचं, की शरद पवार हे एक प्रस्थापित मराठा नेते आहेत आणि शरद पवारांचं संभाजी ब्रिगेडसोबत नाव हे सातत्याने जोडलं जातं. तर शरद पवार संभाजी ब्रिगेडसोबत होते, त्याचा संभाजी ब्रिगेडला फायदा पण झाला, पण
तितक्याच संभाजी ब्रिगेडवरती मर्यादाही आल्या असंही बोललं जातं. तर त्यावरती मला तुमचं एक्सप्लेनेशन पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्या शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आम्ही मानतो त्याच विचारसरणीची जडणघडण आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरातच झाली. त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार असतील, त्यांचे बंधू वसंतराव पवार असतील किंवा त्यांचे बाकीचे इतर बंधू असतील, हे सत्यशोधक विचारसरणीच्या अगदी भाऊराव पाटलांचं त्यांच्या घरीमध्ये वावर होता, शाहू महाराजांशी त्यांचे नातेसंबंध आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातलंच हे बारामतीतल्या काटेवाडीतलं एक शेतकरी कुटुंब आहे. आणि ज्या विचारसरणी त्यांनी स्वीकारली ती सत्यशोधक ब्राह्मणेतर विचारसरणी आणि पुढे शेतकरी कामगार पक्ष. आणि ही विचारसरणी व्यावहारिक आहे, परंतु यशवंतराव चव्हाणांनी शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या नेत्यांना बोलून सांगितलं की तुमचा संघर्ष नेमका काय आहे. तर इथं काँग्रेसमध्ये ब्राह्मण म्हणजे शेठजी, भटजी, लाटजी असे शब्द जे महात्मा फुलेंनी वापरले होते ते काँग्रेसमध्ये प्रबळ आहेत. तर यशवंतराव चव्हाण काय म्हटले की तुम्ही या, तुमची संख्या जास्त आहे, आता लोकशाहीमध्ये संख्येलाच महत्त्व आहे. बेरजेचं राजकारण केलं आणि यशवंतराव चव्हाणांनी त्या सगळ्या कुटुंबांना हात घेतलं. म्हणजे अगदी यशवंतराव मोहिते असतील, शंकरराव मोहिते असतील, तुळशीदास जाधव असतील, भाऊसाहेब हिरे असतील, मी तुम्हाला असंख्य नावं सांगतो. तसंच शरद पवार साहेबांचे भाऊ हे वसंतराव पवार हे लोकसभेचे कधी काळी नेते होते, शेतकरी कामगार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार होते. परंतु पवार साहेब हे यशवंतराव चव्हाणांच्या जवळ गेले आणि त्यांनी बेरजेचं राजकारण यशवंतराव चव्हाणांनी जे सांगितलं की सत्तेत गेल्याशिवाय न्याय देता येत नाही, तुम्ही अधिकाधिक काळात सत्तेत राहिला तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. यशवंतराव चव्हाणांनी शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना सांगितलं की तुम्ही प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा प्रश्न सोडवण्याच्या बाजूला या. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये विलीन झाला. जी विचारधारा पवार साहेबांचं कुटुंब मानते तीच विचारधारा आम्ही पुढे नेतोय. पवार साहेब हे मला माझ्या आजोबांसारखे आहेत. तुम्ही त्यांना राजकारणातनं राजकारणाच्या नजरेने बघत असाल तर हा तुमचा सगळ्यांचा विषय, हा माझा नाही आहे. मी ज्या नेत्याला राजकारणामध्ये मानतो त्याचं नाव आहे कानशीराम, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक. मी बामसेबरोबर जवळपास 1997 पासून काम करतो. त्यांचे केडर कॅम्प अटेंड करतो, त्यांचं राष्ट्रीय अधिवेशन अटेंड करतो, ऑर्गनायझेशनल कॅम्प, हिस्टॉरिकल कॅम्प. कानशीराम साहेबांचं जे तत्त्वज्ञान आहे हे मला मान्य आहे. पण साहेब या महाराष्ट्राचे पालक आहेत आणि त्यांच्या जवळ जाणं, त्यांच्याकडून काही शिकणं, अगदी वेळ म्हटलं तर ते वेळेत कुठल्याही कार्यक्रमाला 15-20 मिनटं अगोदरच पोचतात. मी वेळ पाळणं असेल, कमिटमेंट बघा. अगदी तुम्ही त्यांचे प्रत्येक, अगदी परवा दिवशी ते ॲडमिट होते हॉस्पिटलला. अशा स्थितीमध्ये शिर्डीला अधिवेशन होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, परंतु त्यांनी कमिटमेंट दिली होती कार्यकर्त्यांचं. दोन्ही हाताला बँडेज, सलाईन लावून हेलिकॉप्टरनी त्या कार्यकर्त्यांना संबोधित करायला ते शिर्डीच्या अधिवेशनात आले. तर ही कमिटमेंट त्यांच्याकडून शिकण्यासारखी. त्यांचं राजकारणातलं यश अपयश हे प्रस्थापित काँग्रेसच्या राजकारणामध्ये, नाही तर पवारसाहेब पंतप्रधान झालेच असते. आणि पवारसाहेबांची विचारधारा ही प्रामाणिक आहे. अनेक वेळा पवारसाहेबांनी सांगितलं की टिळक पगडीच्या ऐवजी फुले पगडी घातली पाहिजे. ही विचारधारा कोणाची आहे? रामदास स्वामी गुरु नाही हे जाहीरपणे सांगण्याचं धाडस दुसऱ्या नेत्याचं आहे का? दादोजी कोंडदेव ज्यावेळेस गुरु नाही आहे, शिक्षक नाही आहे, पालक नाही आहे आणि लाल महालातला तो पुतळा हलवला पाहिजे जो जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांची बदनामी करते, तो निर्णय घेण्याचं धाडस कुणी दाखवलं? तर जे विचारसरणी त्यांची मुळात लहानपणापासून त्यांच्या कुटुंबातनं आली तीच विचारसरणी माझी असेल. आणि राजकारण हे आपण स्वीकारलेली आहे लोकशाही, आणि समाजकारणाला पुढं नेण्यासाठी राजकारण हे साधन आहे. आता पवारसाहेब राजसत्तेत राहतात आणि त्यांचा आश्रय किंवा त्यांची सावली जर मला मिळत असेल तर त्याच्या फायद्या आणि तोट्याची जबाबदारी त्यांची जशी आहे तशी माझी पण आहे. त्यांनाही काही गोष्टीला समोर जावं लागतं, माझ्यामुळे काही अडचणी त्यांनाही समोर जावं लागतं. पण त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे काही संभाजी ब्रिगेडवरती मर्यादा आल्यात असं तुम्हाला वाटतं का? नाही, कधीच मर्यादा आलेल्या नाही आणि किंवा त्यांनी तशी कधी बंधनही घातलेली नाही आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंही नाही की हे करा, हे करू नका. पण आत्ता जे आर्थिक चळवळी बाबतीत आम्ही ज्यावेळेस बोलायला लागलो त्याच्यामध्ये मात्र त्यांनी प्रचंड मार्गदर्शन केलं. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी ह्या केरळमध्ये 7 लाख कोटी रुपये रेमिटन्स जातात, पैसे येतात, हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी मला बीजी शिर्केंचा मुलगा प्रताप शिर्के ह्यांचा एक किस्सा सांगितला. तर ज्यावेळेस दुबईचा जस्ट विकास सुरू झाला होता आणि तिथं तेल सापडलं होतं आणि तिथं विकासाला सुरुवात झाल्यानंतर
त्यावेळेस BG शिर्के कंपनी अडचणीत होती, त्यांना काम नव्हतं आणि प्रताप शिर्के हे दुबईला पोचले. त्यावेळेस शारजाला विमानतळ होतं पण दुबईला नव्हतं. तर ते दुबईला गेले आणि दुबईचे जे त्यावेळेचे राजे होते तर त्या राजांच्या त्यावेळेच्या राजवाड्याच्या बाहेर ते जाऊन बसायचे बेंचवर आणि ते सूट बूटमध्ये बसायचे. ते जस्ट ग्रॅज्युएट झाले होते आणि गाडी यायची जायची राजाची. तर 5-6 दिवस सातत्याने एक तरुण तिथं बसलेला दिसतोय. तर त्यांनी राजांनी निरोप पाठवला त्याला बोलून घ्यायला. तर प्रताप शिर्केंना बोलून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी विचारलं बाबा काय काय काढलं. तर त्यांनी म्हटलं की मला तुमच्या देशामध्ये काम करायचं आहे, मला काम पाहिजे. तर राजा म्हणलं ठीक आहे काय कर, तुला काय अडचण आहे, तू सरकारी यंत्रणेशी बोलू शकतो. तर ते म्हणले की माझ्याकडे जमीन नाही आहे. तर काय वाळवंट शेवटी. राजाने म्हणले ठीक आहे मी तुला जमीन देतो. मग म्हणले माझ्याकडे पैसे नाही आहे. तर त्या प्रताप शिर्केंचा बोलण्याचा जो कॉन्फिडन्स होता तो राजाला खूप भावला. तर मग ते म्हणले ठीक आहे मी तुला जमीनही देतो पैसेही देतो, तू 2000 फ्लॅट बांध. तर ते म्हणले मला 2000 फ्लॅटनी भागणार नाही कारण मला भारतातनं लोक आणावं लागतात, त्यांना राहणं खाणं. तर त्यावेळेस त्या राजांनी प्रताप शिर्केंना 20,000 घरं बांधायची संधी दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल भोर, वेल्हा, पुरंदर तालुक्यातले सर्वसामान्य कुटुंबातले त्यावेळेचे लोक दुबई बांधायला गेले. दुबई ही मराठ्यांच्या घामाने आणि रक्ताने उभी राहिलेली आहे. पण मराठ्यांना आपलं गाव सोडता येत नाही, स्थलांतर त्यांना आवडत नाही. जे जे लोक मायग्रंट झाले, जे जे लोक स्थलांतरित झाले त्यांनी प्रगती, विकास आणि अर्थकरण केलं. आता ही दिशा आणि वेळ द्यायची आलेली. मग कशाला आपण तंजावर पेशावर म्हणायचं. तर मग जगाच्या सीमा ओलांडल्या पाहिजे अशी त्याच्यामध्ये मर्यादा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पवारसाहेब योग्य ते मार्गदर्शन करतात. पवारसाहेब हे राजकारणातले जरी चतुर असले तरी अर्थकरण त्यांना चांगलं कळतं. कारण महाराष्ट्राचं सहकार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं. त्यांचे अनेक मित्र जर तुम्ही बघितले तर जसं पुनावाला हे त्यांचे वर्गमित्र आहे. आज त्यांचं 90,000 कोटी रुपयाचं बिझनेस आहे. तर त्यांची उडबस किर्लोस्कर फॅमिली असेल, तुमचे भारत फोरचे कल्याणी असेल, तर साहेबांचा जो एक मित्र परिवार आहे तो उद्योजक पण आहे. आणि त्यामुळं बहुजन मराठा समाजामध्ये जर उद्योजकता अर्थकरण करत असतील तर साहेबांचं उलटं मार्गदर्शन मिळतं, उलटं मदत होती. मी तुम्हाला एक अजून पुढे नेऊन सांगतो की ज्यावेळेस पोलंडला आमच्या लोकांची जायची संख्या वाढायला लागली त्यावेळेस आमच्या 25 मुलांनी विजासाठी ॲप्लिकेशन केलं. आता हे विजासाठी ॲप्लिकेशन झाल्यानंतर 15 लोकांना मिळालं आणि 10 मुलांना मिळालं नाही. आता ते एम्बेसी दिल्लीला आहे. आता एम्बेसीमध्ये आमचं काय चालतंय म्हणून सहज पवार साहेबांच्या कानावर हा विषय घातला की आता मुलं आपली परदेशात चाललेली आहेत, पोलंड रोमानियामध्ये प्रचंड संधी निर्माण झालेल्या आहेत, तर त्या एम्बेसीशी बोलता येईल का. तर पवार साहेबांनी स्वतः एम्बेसीशी बोललं आणि हे मुलं प्रामाणिक आहेत, चांगली आहेत याचं प्रशस्तीपत्र दिलं, प्रमाणपत्र दिलं. आणि साहेबांनी ज्यावेळेस तिथं निर्देश दिले त्याच्यानंतर त्या 10 मुलांना विजा मिळाला. आणि अशा अनेक अडचणी ज्या आहेत परदेशात पण अनेक वेळा मुलांना अडचणी येतात तर साहेब तिथं फोन करून त्या सरकारशी बोलतात, मदत करतात. साहेब आम्हाला आधारच आहे आणि तो आधार वाढच आहे. नक्कीच. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेड ही शरद पवारांच्या छत्रछायेखाली व्यवस्थितपणे ती मार्गदर्शनाखाली वाढतीये, त्यांच्यामुळे कुठल्याही मर्यादा येत नाही आहेत. आता मला महिला किंवा मुलींच्या प्रश्नांवरती यायचं. म्हणजे आपण सुरुवातीपासूनच कशा पद्धतीने संभाजी ब्रिगेड तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करते किंवा इकॉनॉमिकली कसं स्ट्रॉंग बनवते ह्याच्यावर बोललो. पण संभाजी ब्रिगेड सध्या महिलांसाठी काय करते हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि जे तुम्ही काम करताय महिलांसाठी किंवा मुलींसाठी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का, या संदर्भामध्ये काय काय सध्या संभाजी ब्रिगेडकडून होतंय? नाही, मुळात मराठा सेवा संघाची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये महिलांना खूप सन्मानाचं स्थान आहे. कारण जिजाऊ आमचा आदर्श आहे. आणि मुख्यतः महिलांची समस्या काय आहे की ते अंधश्रद्धा फार पाळतात. त्या अंधश्रद्धेतनं त्यांना बाहेर काढणं, त्यांना हक्काचं अर्थकरण करून देणं, अशा प्रकारच्या विचारधारेबरोबरच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड कार्यरत आहे. अलीकडचं जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते नव उद्योजक अनेक तयार व्हायला लागलेत महिला. त्यांना आम्ही सन्मानित करतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. माझ्या अनेक महिला उद्योजिका संपर्कात आहेत आणि त्याच्यामधनं त्यांना आम्ही मदतही करतो, मार्गदर्शनही करतो, जी काही सहाय्यता त्यांना करायची ती करतो. पण आता ह्या परदेशातल्या ज्या काही नोकरी संबंधामध्ये, शिक्षणासंबंधामध्ये जर सांगायचं म्हटलं तर माझे एक सहकारी मित्र आहेत अनिल ताडगे. हे कसबा पेठेतल्या 10 बाय 10च्या रूममध्ये राहतात.
पूर्ण वेळ मराठा महासंघाचे कार्यकर्ते, भारावलेला कार्यकर्ता. पत्नीने घर चालवलं, वेळ प्रसंगी दुसऱ्याकडे स्वयंपाक करणं, धुनी भांडी करणं. आता खरं तर त्यांचा मी आदर करतो, पण हे सांगणं गरजेचं की अत्यंत गरिबीमधनं त्या माईमाऊलींनी मुलीला शिकवलं. तिचं नाव अपेक्षा, बिचारीचं नावच अपेक्षा ठेवलं. ते अपेक्षा ताडगे ही श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेजमध्ये शिकली. शिकल्यानंतर ती आज जापानमध्ये आहे. तर ती जापानला जावी, त्या जापानमध्ये तिला नोकरी मिळावी, याच्यासाठी तिचे जसे प्रयत्न आहेत तसं आमचं सुद्धा मोठं मार्गदर्शन आहे. पण परत तिथं एक विषय परत पवार साहेबांचा येतो. पवार साहेबांना मी सहज सांगितलं की तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल एवढी भूमिका घेतली, त्यांनी मिलिटरीमध्ये महिलांना दारं उघडली, म्हणजे मिलिटरीत ऑफिसर महिला झाल्या, सोल्जर झाल्या. तर ते पवारसाहेब संरक्षण मंत्री असताना. तर अपेक्षा ताडगे ज्यावेळेस जापानला पहिल्यांदा जाणार होती त्यावेळेस मी तिला म्हटलं की अरे बाई, तुला काही कपडे घ्यायचे का, तुला काही आर्थिक अडचण आहे का, तू आता इतक्या दिवसांनी चालणार, कधी भेटणार. कोनिका कंपनीमध्ये ती कामाला लागली त्यावेळेस. तर ती जाणार होती, तर तिने मला एकच सांगितलं, काका पवार साहेबांनी महिलांसाठी एवढं काम केलं, मला पवार साहेबांना भेटायचं. आणि 3च दिवस होते. सुदैवाने ती जाणार होती त्याच्या आदल्या दिवशी पवार साहेब पुण्यात आले. मी साहेबांना कल्पना दिली तर साहेब म्हटले की सगळ्या अपॉइंटमेंट्स ठरलेले आहेत, पण सकाळी 7:30ला येऊ शकता का. तर 7:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत तिला विश्वास दिला, तिला तिथल्या अडचणी काय आहेत ते सांगितलं. आणि त्यावेळेस तिथं जे अधिकारी होते एम्बेसीचे, त्यांच्यातल्या 10 लोकांशी संपर्क साधून त्यांचे ईमेल ॲड्रेस, त्यांचे फोन दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईवडिलांना आम्हाला सांगितलं की ती होमसिक होऊ शकते, ती काळजी घेतली पाहिजे. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, तिथं लोकांना काही कळवलं. आणि त्याच्यातनं तिला विश्वास निर्माण झाला की आपल्याला कुठलीही जापानमध्ये अडचण आली तर आपल्याला हक्काचं. साहेबांनी स्वतःचा पर्सनल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिला. आज त्या अपेक्षा जापानमध्ये काम करते, तिला 50 लाख रुपयाचं पॅकेज आहे. दुसरे माझे एक वर्गमित्र रजनीश बोराडे, शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये आम्ही बरोबर होतो. सुदैवाने दुर्दैवाने त्यांचं काही अर्थकारण जमलं नाही, शेवटी नोकरी स्वीकारायला लागली. ठाणे महापालिकामध्ये ते काम करतात. 30,000 रुपयाच्या आसपास त्यांना पेमेंट आहे. परंतु मुलं शिकवली पाहिजे, काटकसरीत मुलं शिकवली. तर त्यांची रुची नावाची मुलगी मी लहानपणापासून बघत होतो. आणि मला हे सीइंग इज बिलिव्हिंग, ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा सांगायची सवय. तर मी घरी गेलो की ते बोलायचं, रुचीला आपण परदेशात पाठवा असं तसं. आज मी तुम्हाला सांगतो की रुची बोराडे ही ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये डेल कंपनीत काम करते. तिचंही पॅकेज जवळपास 60 लाख रुपयाचे. तर ही रुची, तिच्या मनामध्ये जो विचार रुजला, सर्वसामान्य कुटुंबातले कधीही विचार करू शकत नव्हते परदेशात जाण्याचे. मी तुम्हाला सांगतो की परदेशात जाण्यासाठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे शिष्यवृत्ती मिळतात परदेशातल्या, नोकरी करणार असेल तर तिकडून तुमचं सगळ्या गोष्टी सुविधा, म्हणजे तिकीटपासून राहण्यापर्यंतच्या जेवणापर्यंतच्या सगळ्या व्यवस्था परदेशात केल्या जातात. अजून एक चांगलं उदाहरण आहे की लॉकडाऊनमध्ये आमचे मित्र प्रज्ञेश मोळक यांचा एक सहकारी ॲडव्होकेट प्रवीण निकम, हा चांगला शिकलेला मुलगा आहे, परंतु त्यांनी परदेशात एखादी डिग्री करावी म्हणून आम्ही त्याच्याशी बोललो. त्याचे वडील याच्यामध्ये साधे एक क्लार्क होते, ते पण रिटायर झालेले, अर्धाच पगार मिळणारे. परंतु प्रयत्नपूर्वक आम्ही UK गव्हर्नमेंटशी संपर्क साधला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्याला प्रवेश मिळाला. आणि UK गव्हर्नमेंटनी त्याला 42 लाख रुपयाची शिष्यवृत्ती दिली. आणि त्याचं संपूर्ण शिक्षण हे UK गव्हर्नमेंटच्या पैशातनं झालं. तो 2 वर्ष तिथं राहिला. त्याच्यामुळं आम्हाला इंग्लंडमधल्या अनेक गोष्टी करता आल्या, एक्सपोजर करता आला. तर असे मी तुम्हाला किमान 53 देशातल्या गोष्टी सांगतो. मुलांबरोबर मुलीसुद्धा परदेशात जायला लागल्या. आणि असंख्य प्रमाणात, पण हे श्रीमंत लोक ज्याला आपण घडीवरचे म्हणता किंवा नवश्रीमंत म्हणा किंवा शिक्षित लोक, यांची मुलं जाता येतच परदेशात. मला तेच म्हणायचं की यांची मुलं जाता येतच. म्हणजे पण आता आपण जे म्हणतो की काही अजूनही असं समाज आहे की मुलींना म्हणजे आपलं जे आता शहर असेल किंवा गाव असेल त्याच्या बाहेर पाठवायचं, मग राज्यात दुसऱ्या पाठवायचं म्हटलं तरी अजून रेस्ट्रिक्शन्स येतात की मुलगी एवढ्या लांब कशी पाठवायची. मग तुम्ही जेव्हा अशी परदेशात मुलींना पाठवायचे ही संकल्पना लोकांपर्यंत नेता तेव्हा रिस्पॉन्स कसा असतो, त्यांना तुम्ही मनवता कसं, म्हणजे हे किती मोठं चॅलेंज आहे. 2018ला मी उस्मानाबादमध्ये ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुक आपला याच्यावर व्याख्यान केलं. आता उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा. आता ह्या ठिकाणी व्याख्यान केल्यानंतर मी विसरून गेलो. अगदी आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा दौरा वेगवेगळ्या जिल्ह्यात करत होतो आणि सोलापूरच्या लक्की चौकामध्ये होतो. आणि एक पडवळ दाम्पत्य, नवरा बायको,
आणि दुसरं एक दाम्पत्य त्यांचं, हे असे दोघं जण मला भेटले तिथं. त्यांनी पहिल्यांदा खात्री करून घेतली की हा व्यक्ती प्रवीण गायकवाडच आहे का, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षच आहे का. तर त्यांना खात्री झाली, ते माझ्या जवळ आले. आता मी 18 साली ज्यावेळेस मी व्याख्यान केलं त्यावेळेस तिथं जे भाषणात मी मुद्दे सांगितले होते की परदेशात मुलं पाठवली पाहिजे, तोपर्यंत ते शिक्षक कुटुंब असल्यामुळं आर्थिक परिस्थिती असेल, विवंचना असेल किंवा धाडस नसेल एकुलता एक मुलगा परत पाठवायला, पण त्या भाषणाचा परिणाम झाला, त्यांनी त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायचा निर्णय घेतला. नंतर तो नोकरीसाठी तिथंच राहिला आणि आत्ता तो एका परदेशी मुलीबरोबर, इटालियन मुलीबरोबर लग्न करतोय. हे त्यांना सांगताना आनंद वाटत होता, कारण आपली सून परदेशी गोरी आहे, इटालियन आहे, हे स्वीकारणं त्यांना आधी शक्य झालं नव्हतं. पण ते माझ्या बोलण्याने, त्या भाषणातल्या मुद्द्याने त्यांनी मुलगा परदेशात पाठवला आणि परदेशी सून स्वीकारली. माझे डॉक्टर संजय साळुंके यांची मुलगी गौरी ही जर्मनीला शिकायला गेली, एकटीच मुलगी. त्यावेळेस डॉक्टर साहेब मला म्हणायचे की परदेशात सुरक्षितता नाही, हे नाही, ते नाही. तर ती शिकली तिथं. शिकल्यानंतर ती MS झालेली आहे, डॉक्टर ती. आणि आत्ता तिने जर्मन मुलाबरोबर, रिचबरोबर लग्न केलं. आता तर हे लग्न होत असताना मुलीनी परदेशी नवरा केला, हे सुरुवातीला डॉक्टर साहेबांना सुद्धा खटकणारच होतं. पण माझ्याशी त्यावेळेस त्यांनी बोलले, त्यावेळेस मी त्यांना अनेक गोष्टी समजून सांगितल्या. आणि मला तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे की भारतामध्ये एक आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे मुलींची संख्या प्रचंड कमी झालेली आहे. स्त्री भ्रूण हत्याचं एक आंदोलन सुरू आहे आणि ते मोठ्या प्रमाणात चर्चेला आहे. आणि एक आकडा ज्यावेळेस आला होता तो मला अजूनही आठवतो की 1000 पुरुषामागं 823च मुली आहेत. तर ही संख्या बघितली तर काय करणार आहे, 177 लोकांना अविवाहित राहायला लागला. अगदी परवा दिवशी सोलापूरमध्ये नवरदेवांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला की वधू द्या, म्हणजे मुली द्या, आम्हाला लग्न करायचे. तर ही समस्या सोडवणार कसं? तर परदेशात मात्र तुम्ही असे देश आहेत की जिथं मुलींची संख्या जास्त आहे. आणि मला सगळ्यांना नम्रपणे एक सांगायचं की आपल्याकडं सिरियलचा प्रभाव खूप आहे. आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून सिरीज आलेल्या आहेत किंवा तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून सुंदर देखण्या मुली पाहतात, हिरोईन्स पाहता. तर साधारणपणे आपली सून अशीच असली पाहिजे किंवा आपली बायको अशीच असली पाहिजे, ह्या संकल्पना खरं तर आपण इतक्या सहजपणे स्वीकारलेल्या आहेत की मुलींची लग्नच होत नाही. म्हणजे आता तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेला तर वय 44, 45ची 40-50 मुलं तुम्हाला गावामध्ये सापडतात. एक तर अपेक्षेचं ओझं आहे आणि योग्य ते मार्गदर्शन नाही आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस आपण जागतिक स्तरावर अभ्यास करतो, जगभर मी फिरतो, तर बदललेल्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे तुम्ही पोलंड, रोमानियाला गेलं तर तिथं मुलींचीच संख्या जास्त आहे. आणि आपली मुलं आता परदेशात गेलेत, त्यावेळेस त्यांना तिकडच्या मुली ज्यावेळेस लग्नाचा आग्रह करतात तर इकडचे ग्रामीण पालक ते स्वीकारत नाही. तर आपण वैश्विक झालं पाहिजे, बदललेलं जग स्वीकारलं पाहिजे. मी परत काही गोष्टी खरं तर कुणाचाही अनादर करण्याचा उद्देश नाही, पण माहिती म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतोय की ज्यावेळेस ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्चुगीज यांच्या कॉलनीज होत्या, तर त्यांना त्यांची जी कामं आहेत, शेतातली असतील, हलकी कामं करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी आफ्रिकन लोकांना युरोपमध्ये नेलं, अमेरिकेमध्ये नेलं. आणि आता ते आफ्रिकन आणि ते ब्लॅक पीपल आणि व्हाईट पीपल लग्न करतात आणि ते दाम्पत्य जीवनामध्ये सुखी आहे. म्हणजे अत्यंत मागासलेला आफ्रिका आजही आपण मानतो, पण आफ्रिकेतले लोक तिकडं जाऊन, युरोप कंट्रीजमध्ये जाऊन तिथं उद्योग करायला लागले, व्यावसायिक झाले, त्यांनी खेळाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून आपली प्रगती केली. तर त्यामुळं हे जे बदललेलं जग आहे, ह्या बदललेल्या जगाला त्यांनी जसं स्वीकारलं, अत्यंत मागासलेले लोक हे स्वीकारतात. मला अजून एक माहिती आहे की एक अत्यंत दुर्मिळ अशी आदिवासी जात आहे त्या ब्लॅक लोकांमध्ये, आणि एक फॉरेनर तिथं अभ्यासासाठी गेली आणि तिथले त्या माणसाबरोबर लग्न करून स्थायिक झाली. तिथं ती परदेशातली गोरीबाई होती. तर हे सगळं जे बदललेलं जग आहे, हे बदललं जग मला अप्रूप वाटतं आणि मला हे सगळं जवळून पाहता आलं, अनुभवता आलं. तर मी समाजाच्या जागृतीच्या दृष्टीने
अधिकाधिक लोकांना शहाणं करायचा प्रयत्न करणार. खरं तर या विषयाची म्हणजे सुरुवात जी आपण या प्रश्नाची केली होती ती मुख्यतः महिला आणि मुली या संदर्भाने केली होती. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही आता जसं सांगितलं की परदेशात जाण्याची संधी या सगळ्या गोष्टी संभाजी ब्रिगेड करते, पण एक काय म्हणतात, आता समजा मी मुंबईमध्ये शिकली आहे, तर मुंबईमध्ये गेल्यानंतर मुलींसाठी हॉस्टेल शोधणं किंवा या गोष्टी येतात, तेव्हा आपली अशी वाटणारी जवळची हॉस्टेल्स किंवा या गोष्टी इझिली अवेलेबल होत नाहीत. तर मी YWCA मध्ये होते हॉस्टेलला, तर या म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून शोधत बसावं लागतं किंवा मग जवळचं कोणी मदत करणारं नाही असं वाटतं. असे बेसिक कृती कार्यक्रम संभाजी ब्रिगेड का राबवत नाही, म्हणजे मुलींसाठी, महिलांसाठी? नाही, आपण जर बघितलं तर मराठा सेवा संघाच्या चळवळीच्या माध्यमातून एक विचार पेरला गेला की चांगली मोठी घरं असतात काही ठिकाणी, एखाद्या 2 रूम मोकळ्या असतात, तर मुलांना ते शिक्षणासाठी द्याव्यात. त्याच्यानंतर तालुका आणि जिल्हा लेवलवर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून वसतिगृह काढले गेले, मुलींच्या वसतिगृहांची निर्मिती केली गेली. तुम्ही नांदेडला जाऊ शकता, पंढरपूरला जाऊ शकता, जालन्याला जाऊ शकता. तर संघटनेच्या सामाजिक चळवळीतनं ह्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. जिजाऊ ज्ञान मंदिरच्या माध्यमातून जवळपास 350 शाळा काढल्या गेलेल्या आहेत इंग्लिश मिडियमच्या. तर मुलींना अशा प्रकारचे हॉस्टेल्स असले पाहिजे ही गोष्ट खरी आहे, परंतु ही एक सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणजे सरकारकडं त्या दृष्टीने पाहण्याचं जे काही विजन आवश्यक होतं, आणि 90 नंतर जे झपाट्याने बदल सुरू झाले, आपल्याकडं विकास सुरू झाला, नवीन बिल्डिंग यायला लागले, IT इंडस्ट्री आली, आणि ह्या सगळ्यामध्ये जे नेतृत्व करणारं कल्पक नेतृत्व असलं, म्हणजे आता पवार साहेबांच्या बाबतीत परत आपण जर चर्चा करायचं म्हटलं तर हिंजवडीला तुम्ही विकास बघितला, तुम्ही तर हिंजवडीचे डेव्हलपमेंटचं जे स्ट्रक्चर आहे, तर तिथं मुलं आहेत, मुली आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था आहे, चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे, तर अपकमिंग गोष्टी आहेत. परंतु हे निश्चितच आहे की सामाजिक चळवळीने महिलांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय म्हणून ते केलं पाहिजे. आम्ही त्यात कमी पडलो ही गोष्ट खरी आहे, पण आमच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. सरकार पातळीवर आता सारथीसारखी संस्था आहे, बार्टीसारखी संस्था आहे, ज्योतीसारखी संस्था आहे. तर ह्या नवनिर्मित झालेल्या संस्थांमधून विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण, त्यांची नोकरी आणि त्यांचा उद्योग याच्यावर लक्ष देण्यासाठी आता सरकारचं कल वाढलेलं आहे, आणि सारथीने खूप चांगलं काम केलं. अशोक काकडे त्या ठिकाणी त्याचे MD आहेत. तर आता बदल व्हायला लागले. जसं जसं जागृती होतीये, जसे जसे प्रश्न समोर येत आहेत, तसं तसं सामाजिक चळवळी प्रश्न उपस्थित करतायत, सरकार त्या दृष्टीने निर्णय घेते. आता आपण अगदी शेवटाकडे येतोय. तर आता संभाजी ब्रिगेडने संभाजी भिडेंना नेहमी विरोध केलेला आहे, पण आपण बघितलं तर गडकोट किल्ल्याची मोहीम असेल, यातनं त्यांनी काही तरुणांना एकत्रितपणे बांधायचं काम केलं. आता बाबासाहेब पुरंदरेंनाही आपला विरोध आहे, पण बाबासाहेब पुरंदरेंनी जाणता राजा असेल किंवा शिवसृष्टी त्यांनी उभी केली, असे काही फंडामेंटल कृती कार्यक्रम त्यांनी दिले ज्याच्याकडे मुलं, तरुण लोक आकर्षित होतात, त्यांच्याकडे जातात. तर मग संभाजी ब्रिगेडला असा कुठला कृती कार्यक्रम तरुणांना का देता आला नाही? नाही, खूप कार्यक्रम दिलेले आहेत संभाजी ब्रिगेडनी. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं. अगदी मराठा सेवा संघाची सुरुवातीची व्याख्याच अशी होती की तेल मॉलिशपासून बूट पॉलिशपर्यंत पडल तो उद्योग केला पाहिजे. आता बाबासाहेब पुरंदरेंना आमचा विरोध काय आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. किंवा संभाजी भिडे, ज्यांचं नाव मनोहर भिडे आहे, शिवप्रतिष्ठानचे ते संस्थापक आहेत, आमचा नेमका विरोध हा वैचारिक आहे. शिवाजी महाराज त्यांचीही प्रेरणा आहे, शिवाजी महाराज आमचीही प्रेरणा आहे. आता त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे तर तो वैचारिक फरक आहे. कारण फुले आणि टिळक, म्हणजे लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांचे 2 शिवाजी आहेत. महात्मा फुलेंचा शिवाजी हा रयतेचा राजा आहे, आणि टिळकांचा शिवाजी हा हिंदवी स्वराज्य संस्थापक आहे. मग हे टिळक अनुयायी जे आहेत किंवा सावरकरवादी विचारसरणीचे लोक आहेत, हे मनोहर भिडे ज्यांना आपण म्हणतो किंवा संभाजी भिडे म्हणतो, या विचारसरणीमध्ये येतात. कारण हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू राजा आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये ते पाहतात. आम्ही मात्र पुरोगामी ज्याला विचारसरणी म्हणतो, प्रगतशील विचारसरणी म्हणतो, प्रागतिक विचारसरणी म्हणतो, ते फुलेंनी जे पहिल्यांदा काम केलं ते खूप लोक आपण दुर्लक्ष करतो. की आपल्याला असं सांगितलं जातं की लोकमान्य टिळकांनी पहिली शिवजयंती सुरू केली. वस्तुस्थिती काय आहे, इतिहासात जाऊन तुम्ही बघितली तर पहिली शिवजयंती हिराबाग चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन शोधली कोणी? स्वतः समग्र वाङ्मयामध्ये महात्मा फुलेंनी लिहून ठेवलंय की बाबा मी
दुपारच्या प्रहारी पोचलो, रायगडावरती समाधी शोधली, तिची स्वच्छता केली, त्याचा प्रसंगच लिहिलेला आहे. आणि शिवाजी महाराजांवर त्या काळामध्ये उपलब्ध साधनामध्ये मराठीत काहीही उपलब्ध नव्हतं, त्यांनी पवाडा लिहिला. आणि महात्मा फुलेंनी जो पवाडा लिहिला त्याच्यामध्ये जे त्यांनी निर्देशित केलेले तर तो शिवाजी आणि जो शिवाजी बाबासाहेब पुरंदरे किंवा मनोहर भिडे सांगतात तो वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर शिवाजी महाराज ही बहुजनांची प्रेरणा आहे, त्याच्यातनं लोक घडतात. पण मग शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी दाखवणं, दादोजी कोंडे दाखवणं म्हणजे काय आहे की मग शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करून ते रामदासांना श्रेय द्यायचा प्रयत्न करतात. बरं तसं का करतात तर हे सगळं गूढ जे लपलेले आहे ते ब्राह्मणेतर चळवळीच्या संघर्षात नाही. त्या काळामध्ये जे पुस्तकं प्रकाशित झाले, अनेक पुस्तकं बाजूने विरोधात तयार झाले. अर्थात ब्राह्मणेतर चळवळ काँग्रेसमध्ये विलीन झाली, तिचं काम थांबल्यानंतर. पण जे ब्राह्मण लेखक आहेत त्यांनी ते ओळखलं होतं आणि म्हणून रामदास स्वामींना गुरुपदी बसवणं, दादोजी कोंडदेवला शिक्षक, पालक ह्या सगळ्या पदावर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं ते गागा भट्टांनी राज्याभिषेक केला. आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये लग्न असतं, लग्नामध्ये नवरा बायकोचं लग्न होतं आणि कुणालाही 20-25 वर्षानंतर विचारलं की बाबा तो भटजी काय होता, त्याचं नाव काय, तर सांगता येत नाही. तो क्रियेचा भाग होता की बाबा त्यांना बोलवलं, ते आले, त्यांनी केलं. पण ते आले, त्यांनी राजदंड दिला, त्याचं महत्त्व वाढवलं. म्हणजे राजा शिवाजी महाराज झाला तर ते संपूर्ण ब्राह्मणांमुळेच झाला. आणि हीच गोष्ट महात्मा फुले नाकारतात, त्यांचे वंशज शाहू महाराज नाकारतात. ज्यावेळेस दादोजी कोंडदेव रामदास स्वामीचा वाद निर्माण झाला होता त्यावेळेस डॉक्टर जयसिंगराव पवार सरांना आम्ही निमंत्रित केलं होतं. आणि ते खरं तर सत्य इतिहासाचं शोधन करणारे, जे कागदपत्र बोलतात तेच ते लिहितात. परंतु दादोजी कोंडदेवच्या विषयावर त्यांची 4 पानं ही शिवाजी विद्यापीठामध्ये शिकवली जातात की बाबा दादोजी कोंडदेवनी त्यांना कसं घडवलं, शिकवलं वगैरे. परंतु ज्यावेळेस अस्सल कागदपत्रांचा अभ्यास केला त्यांनी आणि त्यांनी पुण्यात येऊन मान्य केलं की बाबा दादोजी कोंडदेवला हे जे अनन्यसाधारण महत्त्व दिले तेवढे ते नव्हते. आणि खऱ्या अर्थाने जिजाऊ ह्याच त्यांची प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची आणि त्यांचंच जे काही मूल्य आहे ती स्वीकारलेली आहेत. शहाजी महाराज स्वतः पहिल्यांदा एक स्वराज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत होते, शहाजी महाराजांना जमलं नाही, मग त्यांनी ते स्वप्न शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या माध्यमातून पूर्ण केलं. तर हे सत्य इतिहासाचा भाग आहे जे कागदपत्र बोलतात. आमचं काही व्यक्तिगत भांडण नाही आहे, संभाजी भिडेंशीही नाही आणि बाबासाहेब पुरंदरेंशी पण नाही. पण तो कादंबरीमध्ये आपल्याला हवं ते स्वातंत्र्य घ्यायचं. म्हणजे अलीकडे जे चित्रपट आलेले आहेत तुम्ही जर बघितलं, मी आता काही नावं घेत नाही, 5-6 चित्रपट सलग आलेले आहेत, त्याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी नावाचा एक प्रकार आलेला आहे, VFX नावाचा एक प्रकार आलेला आहे. तर याचा आधार घेऊन काही चुकीच्या गोष्टी, काही चुकीचे संदर्भ सांगायला लागले. आता तुम्ही बघा की अशा प्रकारच्या पिक्चरमध्ये डायलॉग्स टाकले जातात की ज्याच्यात नकळत शिवाजी महाराजांचाच अपमान होतो. आता ते पिक्चर जर बंद पाडले, त्या पिक्चरला जर आम्ही विरोध केला तर आम्ही शिवाजी महाराजांचे विरोधक होतो. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं. आम्हाला संस्कृती जपायची आहे, आम्हाला सत्य जपायचे, आम्ही आमचं अंगण साफ करतोय. आम्ही आमचं अंगण साफ करायचा प्रयत्न केला तर घाण करणारा दोषी आहे, पण घाण करणाऱ्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. साफ करणाऱ्याला दोषी का ठरवतायत हेच मला कळत नाही. आता आपण अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तो म्हणजे आपण अगदी पहिल्या प्रश्नापासूनच हे सांगताय की कशा पद्धतीनं आत्ताची जी संभाजी ब्रिगेड आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे. तरुणांना रोजगार, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं, इकॉनॉमिकली स्टेबल करणं, या गोष्टी आपण करतोय. पण आता जे मी मगाशीच म्हटलं की जो इतिहास आहे संभाजी ब्रिगेडचा, जे आंदोलनं, हिंसक प्रवृत्ती, ते आता पूर्णपणे म्हणजे बदलणार आहे का, किंवा पूर्णपणे मागे पडणार आहे, ते संभाजी ब्रिगेड पूर्णपणे सोडणार आहे का? पुढची जी फ्युचर आहे किंवा भविष्य आहे त्याच्यामध्ये ही संभाजी ब्रिगेडची आम्हाला पूर्णपणे बदललेली संभाजी ब्रिगेड पाहायला मिळणार आहे का? आणि काय असतं की आपले जे प्रेरणा पुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, किंवा आपला जो एकीचा धर्म आहे, आता याच्यामध्ये काही विकृत संस्कृती जर घुसवायचा प्रयत्न केला गेला तर विकृतीची गोष्ट कशी असते ती ठेचावा लागते. ती काही संस्कृतीने किंवा चर्चेने प्रश्न मिटत नाही. म्हणजे ज्यावेळेस जेम्स लेनचं पुस्तकाचा वाद झाला त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते, ते म्हणले की एका पुस्तकात चुकीचं लिहिलं आहे तर तुम्ही दुसरं पुस्तक लिहून खोडा. पण ते जे लिहिलं होतं
ते इतकं गलिच्छ होतं की ती कारवाई त्यावेळेस अपेक्षितच होती. राग आपल्या मनामध्ये मस्तकामध्ये ज्यावेळेस शिरतो त्यावेळेस नैसर्गिक प्रतिक्रिया असते, ती हिंसा नसती. ती हिंसा नसते. राग का येतो माणसाला की त्याला असहाय्य होतं. आता असहाय्य झाल्यानंतर ज्यावेळेस प्रतिक्रिया येते ती हिंसकच असते असं नाही आहे, परंतु त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये त्याच प्रकारची कृती करणं का भाग पडलं जातं, तर माणूस हतबल होऊन जातो. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये ही विचारसरणी रुजलेली आहे. कुणी आमच्या महापुरुषांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे चुकीच्या गोष्टी केल्या तर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निश्चितच प्रतिक्रिया देतील, परंतु त्यात आता भावनिक होऊन वाहत जाणार नाही. कारण वाहत गेल्यामुळे काय झालं, मी जसं आपल्याला सांगितलं, मी दुबईचे टूर सुरू केल्या, पण पासपोर्ट मिळत नाही आमच्या लोकांना, केसेस असल्यामुळं. सरकारी नोकरी मिळत नाही, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही. तर ही व्यावहारिकता आम्ही तपासलेली. एक मात्र मी तुम्हाला सांगतो नम्रपणे की आम्ही कुणालाही आत्तापर्यंत इजा केलेली नाही, मारलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं रक्तरंजित गोष्टी केलेल्या नाही. ह्या प्रतिकात्मक गोष्टी आहेत. म्हणजे भांडारकर हे एक वास्तू आहे किंवा वाघ्या कुत्रं एक शिल्प आहे किंवा राम गणेश गडकरी एक शिल्प आहे. त्यामुळे हिंसक म्हणता येणार नाही, पण प्रतिक्रिया तीव्र होत्या एवढं मात्र निश्चित आहे. पण कुणी गाफील राहता कामा नाही की संभाजी ब्रिगेड अर्थकारणाकडे जात असताना संस्कृती किंवा इतिहासाकडे दुर्लक्ष करेल, ही गोष्ट काही खरी नाही. आम्ही योग्य ते योग्य वेळी निश्चितच सक्षम प्रतिक्रिया देत राहू. नक्कीच सर, आज बोलबिडूच्या मंचावर तुम्ही आलात. अगदी आपण बघितलं की संभाजी ब्रिगेडच्या इतिहासापासून ते सध्याची परिस्थिती, संभाजी ब्रिगेड आत्ता नक्की कशी गटांमध्ये विभागली गेली आहे, कोणाची काय भूमिका आहे, इथंपासून ते तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड काय करते, संभाजी ब्रिगेडच्या पुढच्या भविष्यातल्या योजना काय आहेत, महिलांसाठी काय करते, हे सगळे प्रश्न आज आपण आजच्या मुलाखतीतनं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आणखी काही संभाजी ब्रिगेडबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही प्रवीण दादांशी संपर्क करू शकता किंवा बोलबिडूवरती सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला कळवू शकता. आणि अशाच आणखी माहितीपूर्ण मुलाखती तुम्हाला कोणत्या व्यक्तींचा ऐकायला आवडतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.